अमेरिका इज व्हेरी स्ट्रॉंग इन स्पोर्ट्स. आमच्याकडे स्पोर्ट्स कल्चर आहे. आम्हाला फिजिकल फिटनेससाठी प्लेयर्सच्या मागे धावायला लागत नाही, कारण ते आमच्या इनबिल्ट आहे डिसिप्लिन मध्ये. येस, करेक्ट. आणि आम्ही स्किल्स खूप इम्पॉर्टंटली घेतो. मेन म्हणजे ऍथलीट आहेत तिथे. आणि आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे, इक्विपमेंट आणि कोचिंग, आणि याच्यामध्ये खूप इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यामुळे अंडर 19 आमचं जे क्रॉप आहे, तुम्हाला सांगतो 2 कोस्ट आहेत. न्यूयॉर्क, न्यू जर्सी बघा, सॅन फ्रान्सिस्को, LA बघा, आणि टेक्सास बघा किंवा फ्लोरिडा बघा खाली, आणि अटलांटा. ते आमचं अपकमिंग क्रॉप जे आहे ना तिकडून येणार आहे. तू आमच्या US टीम मध्ये 3 अंडर 19 प्लेअर होते. अच्छा. म्हणजे रेग्युलर आधी, आणि आता 2 आहेत. तर ICC गव्हर्निंग बॉडी, ICC ला कन्व्हिन्स करायला मला 5 वर्ष लागली. ओके. की एवढं पॉप्युलेशन आहे इकडे. दे वर नॉट बिलिंग. दे वर नॉट. मी शशांक सरांना 3 वेळा जाऊन भेटलोय. मग ही फॉर्म्ड अ सस्टेनेबल फाउंडेशन नावाचा एक ग्रुप तयार केला. मग त्या लोकांनी सगळ्या आमची जी SF ची कॉन्स्टिट्यूशन होती, ICC चे इनपुट होते अदर, आणि त्यांनी एक पूर्ण कॉन्स्टिट्यूशन तयार केली 2017 मध्ये. ओके. आणि दॅट वॉज द फॉर्मेशन ऑफ USA क्रिकेट. तिथून USA क्रिकेटची सुरुवात झाली असं म्हणता येईल. USA क्रिकेट कॉन्स्टिट्यूशन वॉज डन, आणि 2018 मध्ये अंडर दॅट कॉन्स्टिट्यूशन इलेक्शन झालं. अशी आमची लीग, आता लीग मोठी का झाली आमची, तर फनी आमच्या लीगचं ब्रीद मध्ये 2001 मध्ये जेव्हा आम्ही 4-6 टीम वाटल्या, सगळ्यांना विचार करतो, ब्रेन स्टॉर्मिंग करत होते की अरे अभी काय नाव ठेवलं पाहिजे, काय नाव ठेवलं, टॅगलाईन काय. म्हटलं मेरे मस्त टॅगलाईन आहे, होम अवे फ्रॉम वाईफ अँड बॉस. नाही, महत्वाची घरच्यांना माहित नव्हतं मी क्रिकेट खेळतो, लेदर बॉल क्रिकेट. नाही, घरच्यांना वाटतं मी क्लाससाठी गेलो. आता पण 206 टीम आहेत ना, मी ह्या वर्षी 80 टीम रिजेक्ट केले. अच्छा. कारण ग्राउंडच नाही. फनी गोष्ट म्हणजे त्यात आम्ही 2 प्लेअरना विसरलेलो. आम्ही धोनीला विसरलो आणि बुमराला विसरलेलो. नमस्कार, मी सुबोध मयुरे. गोष्ट चॅम्पियनशिपच्या आजच्या आपल्या नव्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईकरांचा क्रिकेटमध्ये असलेला वाटा किती मोठा हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. केवळ भारतीय क्रिकेटमध्येच नाही, तर देशोदेशींचं जे क्रिकेट फोफावलं आहे, जे वाढलेलं आहे, त्यामध्येही मुंबईकरांनी खूप मोठी भूमिका निभावलेली आहे. आणि आता ज्या अमेरिकेच्या क्रिकेटची चर्चा सध्या सुरू आहे, जिथे वर्ल्ड कप येऊ घातलेला आहे, आणि त्या अमेरिकेत क्रिकेट रुजवण्यातही मुंबईकरांचा, ज्यांनी मुंबईच्या मैदानांवर क्रिकेट खेळलेलं आहे, त्यांनी अमेरिकेचं क्रिकेट रुजवण्यात, तिथे क्रिकेट मोठं करण्यात खूप मोलाची भूमिका वठवली आहे. आणि त्या चॅम्पियनची गोष्ट आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. अविनाश गजे सर आपल्यासोबत आहेत. सर, थँक्यू, तुम्ही आमच्या गोष्ट चॅम्पियनच्या भागात आपली गोष्ट सांगण्यासाठी आज इथे आलात. हा जो प्रवास आपल्याला सगळ्या जाणून घ्यायचा आहे की आपलं मुंबईचं शिवाजी पार्कचं मैदान, ते तिकडे न्यूयॉर्कचं मैदान असेल, डलासचं मैदान असेल, तुम्ही तिथे आज वयाच्या 60व्या वर्षी पण क्रिकेटमध्ये तेवढाच ऍक्टिव्ह आहात. क्रिकेट खेळताही आहात. आणि क्रिकेटचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, जसं इकडे BCCI आहे, तसं USA क्रिकेट आहे, अमेरिकेचं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका क्रिकेट. तिथेही तुम्ही मला वाटतं ट्रेझरर म्हणून राहिलेला आहात, एक संचालक म्हणून राहिलेला आहात. त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. पण क्रिकेटची सुरुवात, मुंबईकर कुठेही असो, तो क्रिकेट खेळल्याशिवाय राहत नाही. करेक्ट. आपल्या क्रिकेटची सुरुवात कशी झाली आणि वयाच्या कितव्या वर्षी झाली? ते पहिले थँक्यू व्हेरी मच मयूरजी, मला बोलवल्याबद्दल. आणि क्रिकेट म्हणजे आपलं पॅशन आहे रे. खरं. आता क्रिकेटची सुरुवात कधी झाली, तर मी गोरेगावला लहानाचा मोठा झालो. तर गोरेगावला माझ्या घराच्या समोरच ग्राउंड होतं. मला वाटतं की जेव्हा चालायला शिकलो तेव्हा मी क्रिकेट खेळतो. बरोबर. आणि तेव्हा तर ते आमच्याकडे एक असा लाल बॉल यायचा, एक MRI, तर लाल बॉलने क्रिकेट चालू झालं. नंतर ते टेनिस बॉलमध्ये, आणि म्हणजे शाळेत ना आलं की डायरेक्ट ग्राउंडवर जाऊन शारदाश्रम शाळा. नाही, तेव्हा मी गोरेगावला होतो. अच्छा, गोरेगावचे. म्हणजे पहिली ते 7वी मी गोरेगावमध्ये. ओके. आणि नंतर मग पार्ल्याला. अच्छा. 8वी नंतर मी पार्ल्याला. पण सीझन बॉल क्रिकेट किंवा अण्णा वैद्य सरांकडे क्रिकेट ते एकदम रोचक स्टोरी आहे. म्हणजे आमच्या शाळेची क्रिकेटची टीम नव्हती. ओके. पण लोकल लीग असतात ना, तर आमच्या पण लोकल लीग्स मध्ये मी बऱ्यापैकी क्रिकेट खेळत. अच्छा. असं खेळता खेळता एक आमच्या पार्ल्याला एक VP सर म्हणून आहेत, म्हणजे ते ऍक्च्युली क्लब दाखवतात. त्यांनी बघितलं, ते म्हणाले अरे तुला, म्हणजे मी तेव्हा फास्ट बॉलिंग टाकायचो, तर गती चांगली आहे, तर ते काम कर ना तू. तेव्हा ते बॉम्बे क्रिकेट असं येतं, BCA. बरोबर. तर BCAचे जे कॅम्प लागायचे, समर कॅम्प्स नाही, सिलेक्शनचे कॅम्प लागायचे रेग्युलर. एक अंधेरीला 4 बंगल्याला होता, एक विकेट किपर होता त्यांचा होता, पार्ल्याला एक होता, इकडे MIG मध्ये होता. ओके. तर ते म्हणाले, माझे मित्र आहेत, तू शिवाजी पार्कला
अण्णा वैदनकडे जा, अच्छा, कारण तुला गती चांगली आहे हा, आणि मला वाटतं तू पुढे जाशील. ओके. तोपर्यंत लेदर बॉल खेळत होता. अच्छा, तेव्हा first time. हा 9वी की 10वीची गोष्ट आहे. 10वी. मग आणि त्यावेळेला गरिबी खूप होती, म्हणजे यु नो दॅट टाइम इट वॉज नॉट डेव्हलप, म्हणजे स्पेसिफिकली असं पैसे घालून छंद जोपण्याची कॅपॅसिटी पण नसतील कदाचित. नाही मी ते मग सांगितलं मला एक शूजची जोडी आम्ही 4 मित्र वापरायचो. पण एनिवे, तर त्या BCAच्या बॉम्बे क्रिकेटर्सच्या कॅम्पला मी गेलो, त्या कॅम्पला सिलेक्ट झालो, पण अण्णाला द्यायला पैसे नव्हते. तर त्यामुळे काय नाही तू ये खेळायला. तर दॅट इज आय थिंक 1980 की 80. तेव्हा 7वी 8वी नाही 10वी 9वी की 10वीच्या मध्ये. ओके ओके. तेव्हा मला फर्स्ट इंट्रोडक्शन झालं लेदर क्रिकेट, सीझन बॉल ओके. म्हणजे तेव्हा सीझन बॉल हातात घ्यायचं पण असं हे होतं, काय म्हणतात. पण काय अण्णा वैद्य सरांची पहिली रिॲक्शन काय होती जेव्हा तुम्ही फर्स्ट बॉल टाकला असेल? नाही म्हणजे काय एवढा काय मोठा खेळ नव्हता, पण सिलेक्शनला आलेले ते इम्प्रेस झाले म्हटलं काही ना काही गेम असेल तुमच्याकडे. हा 6-7 जणांना सिलेक्ट केलं, त्यात मी एक होतो. अच्छा अच्छा. आणि मग ते म्हणाले तू ये आपण बघूया काय करायचं. मग आठवड्यातनं 2 आठवड्यातनं एकदा असं जायला लागलं. मग ते नेट बॉलर हे सगळे मोठे मोठे प्लेयर, संदीप पाटीलला टाकले मी बॉलिंग, लालचंद राजपूत, खूप प्लेयर होते, लालू सर, परकार सर होते तेव्हा त्यावेळेला. अच्छा. आणि म्हणजे खूप लोकांना बघितलं जवळून. आणि आम्हाला काय म्हणजे कधी ते खेळायला मिळायचं. दादर युनियन नावाची टीम होती, त्याच्यात एकदम लोअर लेवल, म्हणजे नॉट इन द बिग लेवल. तर दॅट वॉज माय इंट्रोडक्शन टू लेदर बॉल. ओके. आणि मग 11वीला मी पार्ला कॉलेजला आल्यानंतर मग कॉलेजच्या टीम मध्ये मग इंटर कॉलेजिएट टुर्नामेंट चांगला खेळला. अच्छा अच्छा. म्हणजे आम्ही प्री क्वार्टर फायनल मध्ये वगैरे गेलेलो 11वीत असताना. 12वीत असताना पण आम्ही प्री क्वार्टरच्या आधीच म्हणजे राऊंड ऑफ 32 मध्ये बाहेर निघालो. ओके. पण तेव्हा संदीप सरांना म्हणा किंवा लालू सरांना बॉलिंग टाकण्याचा तो अनुभव कसा होता? आणि तेव्हा वाटत होतं की कुत्र्यारगा मार पडायला. सायमंडची बॅट असायची संदीप पाटील, ते बार पार ग्राउंड आणि सर काय म्हणायचं, तुला मारला ना तू जाऊन बॉल घेऊन. हो अच्छा. त्यामुळे ते दमछाक व्हायची. पण चांगला एक्सपिरियन्स, म्हणजे क्रिकेट प्रॉपर क्रिकेट, कारण गल्ली क्रिकेट आणि आपली खूप फरक आहे. हा तेव्हा 25 ओव्हरच्या मॅचेस चालायच्या आणि ₹1.25 वगैरे शील्ड वगैरे असायचं. तिकडनं मग काहीतरी 80 पैसे अलाउन्स मिळायचा मला. हा तेव्हा तर ते चहा आणि बिस्किट 12 नाही मिळायचे. हा म्हणजे तेव्हा पहिल्यांदा म्हणजे प्रॉपर 11वी 12वी मध्ये प्रॉपर म्हणजे क्रॉसवर मॅच खेळलो मी, आझाद मैदानावर खेळलो. ती टर्फची पहिली ओळख असेल. हा टर्फची पहिली ओळख. ओके. म्हणजे एक तुम्हाला सांगतो उदाहरण, आमच्याकडे ग्राउंड मध्ये फ्लॅट असतात रे, तुम्ही क्रॉस आणि आझादवर गेला ना पिच अशी उंच आहे, थोडी वर आहे. हा तर असे बॉलरचा स्टार्टअप घेऊन ते वर आमचा स्पीड कमी व्हायचा. बरोबर. ते ऍडजस्ट करायला ऑलमोस्ट 6-8 महिने लागले. पण सरांनी चांगलं डेव्हलप केलं. अच्छा. बॅटिंग स्किल, फिल्डिंग स्किल, मेन म्हणजे डिसिप्लिन. बॉलिंग करायची कशी, म्हणजे त्याचे कॉईन वगैरे लावून तिकडेच कन्सिस्टंटली बॉल करायचा. नाही एम म्हणजे ॲक्युरेसी वाढवायसाठी ते चांगलं केलं. आणि जर रोलरवर नवीन बॉलने ते लोक स्लिप प्रॅक्टिस वगैरे, त्यामुळे क्रिकेटचे बेसिक्स चांगले. पण पैशाच्या अभावामुळे काय प्रत्येक आठवड्याला जाता येत नव्हतं, त्यामुळे जसं जमेल तसं जाऊन. पण क्रिकेटची आवड, लेदर बॉल क्रिकेटची आवड तेव्हा नाही एन्जॉय केलं. हा टेनिस रेग्युलरली खेळ, म्हणजे रेग्युलर ते लाल बॉल टेनिस रेग्युलरली खेळत राहिलो. आणि सोशल सर्कल मध्ये तेव्हा आमच्याकडे रमेश प्रभू म्हणून होते. ओके. ते मेयर होते, त्यांचं कॅम्पेन वगैरे मी करायचो. अच्छा. तर त्यांच्या ह्याच्याखाली मग आमच्याकडे पार्ल्याला आमच्या मोठं ग्राउंड होतं, प्रबोधन ठारक्याचं स्विमिंग पूल झालं. तर त्या तिकडे आम्ही टेनिस बॉलची टुर्नामेंट करायचो. ओके. साधारण 120 टीम वगैरे असायच्या. मला वाटतं अजूनही होते. हो. नाही आता नाही, आता तिकडे स्विमिंग पूल झाला. अच्छा अच्छा. तिथे बादल बिल्ली बसकाळ व्हायची, एक आमच्याकडे व्हायची आणि एक इकडे चेंबूरला व्हायची. अच्छा. चेंबूरला हे आपले राज कपूर आरके स्पॉन्सर करायचे, आरकेची. तर ती टुर्नामेंट म्हणजे टेनिस सर्कल मध्ये बऱ्यापैकी फेमस नावाजलेली होती. ती सगळी मी मॅनेज करा, म्हणजे बऱ्यापैकी तिकडे तेव्हापासून ऍडमिनिस्ट्रेशन तेव्हापासून झाली होती. नंतर युएसए मध्ये कामात आली. नाही युएसए मध्ये तर पॅशन, पण ही जी पॅशन होती सीझन बॉलची, त्यानंतर मग कदाचित एक असा टर्निंग पॉईंट आला असेल की जेव्हा डिसिजन घ्यायचा की क्रिकेटवर किती कॉन्सन्ट्रेट करायचं किंवा अभ्यासाकडे किती. नाही क्रिकेट एवढं सिरियस नव्हतं, म्हणजे क्रिकेट मध्ये मला टॅलेंट आहे लोकांना वाटायचं, मला वाटायचं फ्रँकली. ओके. तर सरांना जाम वेळ होता. तर ऍक्च्युली कुचबिहारच्या प्रोबॅबल्स मध्ये माझं झाले 100 प्लेयर्स मध्ये, नॉट इन द बिग. आणि पुण्याला कॅम्प होता,
पण तेव्हा नेमकी 12वी मोठी गोष्ट आहे, तुम्ही पहिल्या 100 मध्ये येत आहेत मुंबईच्या अंडर-19. हे काय आता नशीब. आय वॉज ॲट द राईट प्लेस राईट टाइम. कारण मी मुंबईत खूप क्रिकेट खेळलो. माझ्या भयंकर टॅलेंटेड लोक आहेत मुंबईत, पण त्यांना चान्स मिळाला नाही. म्हणजे कारण आम्ही जी लोकल टुर्नामेंट खेळायचो, आम्ही कुठे गल्ली गल्ली म्हणजे कोपऱ्यात खेळलो क्रिकेट. बोरिवली पासून ते मड गावापासून ते वर्सोवा, कळवा, तुम्ही सांगू ना क्रिकेटची जेवढी ग्राउंड आहे तिकडे मी खेळलोय. पण जेव्हा डिसिजन घेतला असेल घरून, आई वडिलांनी सांगितलं असेल, तुम्ही ठरवलं की नाही आता आपल्याला अभ्यासाकडे लक्ष द्यायचं, अकॅडमिक्सकडे, नाही पण इंजिनियर व्हायचं आहे, तर त्या पिरियड मध्ये क्रिकेट किती मिस केलं असेल? नाही महत्वाची गोष्ट, घरच्यांना माहित नव्हतं मी क्रिकेट खेळतो, लेदर बॉल क्रिकेट. नाही घरच्यांना वाटत मी क्लाससाठी गेलो. अच्छा. कारण खेळ वगैरे त्यावेळेला काय एकदम दुय्यम होतं. पहिल्यांदी सिन्स आय कम फ्रॉम अ व्हेरी गुड बॅकग्राऊंड, म्हणजे माझ्या शाळेचं बॅकग्राऊंड बऱ्यापैकी स्टुडंट होतो, मार्क वगैरे चांगले मिळायचे मला. अच्छा. आणि 12वीत चांगले मार्क आले आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली सरदार पटेल कॉलेजला. तर आणि त्यावेळेला म्हणजे खूप कठीण 8 इंजिनिअरिंगची कॉलेज होती. तर माझं पहिलं वर्ष ऍक्च्युअली कराडला ऍडमिशन मिळाले. अच्छा. आणि मग दुसऱ्या वर्षी एसपीसीला ट्रान्सफर झाली, 6 महिने एसपीसीला ट्रान्सफर. पण इंजिनियर व्हायचं हे तुम्ही जे ठरवलं होतं की तिकडेच आपल्याला करियर करायचं, इंजिनियर व्हायचं. दॅट वॉज करियर. म्हणजे दॅट क्रिकेट वॉज लाईक पॅशन, लव. म्हणजे क्रिकेट म्हणजे माझं असं होतं की क्रिकेट पाहिजेच, म्हणजे क्रिकेट वॉज कॉन्स्टंट फोर्स. इट वॉज नॉट की मला क्रिकेटर बनायचंय, कारण त्यावेळेला प्रोफेशनल करिअरचा पाथ नव्हता अजिबात. बरोबर आहे, खरं आहे. आणि क्रिकेटर मी बघितले ना स्वतःच्या खिशातनं पैसे घालून मॅच खेळायचे. बरोबर. आणि वेगळंच होतं, पैसे वगैरे नव्हते ते, इट वॉज ऑल लाईक फन. मग इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाल्यावर हे सगळं कुचबिहार वगैरे म्हणाले झालं बंद आणि मग इंजिनिअरिंगला गेलो. ओके. मग कराडला पहिल्या 6 महिन्यात तिकडे पण खेळलो. मग एसपीसीच्या टीम मध्ये होता, इंटर इंजिनिअरिंग खेळलो. अच्छा, खेळला तिकडे. इंटर इंजिनिअरिंग मध्ये क्रिकेट थांबलं नव्हतं. नाही क्रिकेट जेव्हा चान्स मिळाला क्रिकेट खेळतो. क्रिकेट कधी थांबलं, प्रत्येक विकेंडला खेळायचं. मुंबईत असलो की लोक बोलवून न्यायचे, कारण टुर्नामेंट असायच्या ना. बरोबर. 50 रुपये घे, ये खेळ, चालायचं. तर क्रिकेट वॉज पार्ट ऑफ माय लाईफ ऑल अलॉंग, म्हणजे कुठे पण कुठे पण. तर हा म्हणजे असा लहानपणापासून ग्राउंडच्या समोर वाढलो. नंतर या लोकांनी हातभार लावला आणि टेनिस बॉल क्रिकेट खूप खेळायचं. पण क्रिकेट असं म्हणतात की क्रिकेट पॅशन म्हणून तर आहे, पण क्रिकेट आपल्याला आनंद पण खूप देतं, आणि तो आनंद पण तुम्ही घेत आला. आणि लाईव्ह लेसन्स आहेत ना क्रिकेट शिकायला खूप लाईव्ह लेसन्स. म्हणजे हरलं तरी कसं उभं यायचं, त्याचा ग्रुपला बरोबर कसं घेऊन जायचं. इट्स नॉट अ इंडिव्हिज्युअल स्पोर्ट, इट्स अ टीम स्पोर्ट. आणि त्याचा पुढे मला मॅनेजमेंट पण खूप फायदा होता. म्हणजे हाऊ यू बिल्ड अ टीम आणि अख्ख्या टीमला बरोबर घेऊन जा. जेव्हा मी ऑर्गनाईज करायचो, आता शिवसेनेची टुर्नामेंट असायची आणि किती मोठे सगळेच दादा लोक असायचे ना, त्यांना कसं सांभाळायचं. बरोबर. आणि तेव्हा वय पण फारसं नसेल. नाही वय म्हणजे आमच्याच वयाची सगळी होती होते. म्हणजे पण खेळण्याचं वय होतं, ज्या वयात तुम्ही ऑर्गनायझर म्हणून पण रोल हे करत होता, त्याच्यात खूप शिकायला मिळालं. मग तसं करता करता मग झालो इंजिनियर. मग गोदरेजमध्ये कामाला लागलो. इनफॅक्ट गोदरेज मध्ये मी एक क्रिकेट टुर्नामेंट चालू, ती अजून चालू आहे. इंटर प्लांट टुर्नामेंट चालू आहे. म्हणजे गोदरेज मध्ये आमचे 18 प्लांट आहेत. तर त्या 18 प्लांट मध्ये म्हणजे देर वॉज ॲजिटेशन गोईंग ऑन. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. आणि आय वॉज पार्ट ऑफ मॅनेजमेंट. ओके. तर वर्करचा स्ट्राईक झाला, तर वर्कर आणि मॅनेजमेंट थोडं हे होतं. तर आमचे एचआरचे जे हेड होते ते म्हणजे ज्यांना मी गुरु पण मानतो, ते मला काहीतरी करायला पाहिजे हवी नाही. मी म्हटलं बेस्ट आयडिया क्रिकेट. म्हटलं क्रिकेट इज व्हेरी क्लोज टू एव्हरीबडी, प्रत्येकाला ते आवड. करेक्ट. तर आम्ही इंटर प्लांट टुर्नामेंट चालू आहे, ते अजून चालू आहे. अच्छा. 25 किती, मी 1990 साली लागलो. व्हेरी गुड. ते अजून चालू. अच्छा. आणि त्यामुळे कदाचित त्या स्ट्राईकच्या माइंडसेट मध्ये ते बाहेर आले. नाही त्याच्यामुळे जर ते कटुता आलेली ती जर थोडी कमी झाली असं म्हणेन मी, कारण ती कंटिन्यू झाली पुढे. मॅनेजमेंटने पण सपोर्ट केला. बरोबर. पण मग तुम्ही अमेरिकेत जायचा निर्णय केव्हा झाला? अमेरिकेत मी 1999 ला गेलो. म्हणजे ओके. त्याच्या आधी म्हणजे प्रोफेशनल करिअर मध्ये आय डिड प्रिटी वेल. गोदरेज मध्ये होतो, नंतर गोदरेज मध्ये बऱ्यापैकी मोठ्या हुद्द्यावर होतो. तिकडनं सोडून मी ओरॅकलची इंडियाची प्रॅक्टिस चालू केली मी, त्यांची कन्सल्टिंगची. आणि ओरॅकल कन्सल्टिंगचं मी ओव्हरऑल एशियाचं मॅनेज केलेलं 4 वर्ष. आणि मग अमेरिकेला गेलो. मग अमेरिकेला जाऊन मी माझ्या मित्रालाच जॉईन केला आणि त्याचा बिझनेस वाढवला. तुम्ही स्वतःचा बिझनेस? आणि मग 4 वर्षांनी स्वतःचा चालू. अच्छा. तो माझं वेगळा, म्हणजे दॅट इज अ डिफरंट, दॅट इज ग्रेट अर्निंग. पण त्यासोबत पण तुम्ही तिकडे क्रिकेट पण सुरू केलं. क्रिकेटची व्हेरी इंटरेस्टिंग सुरू आहे. तर काय झालं की सिन्स
मी एवढा इकडे उपद्व्यापी होतो. उपद्व्यापी नाही म्हणता येणार, क्रिएटिव्ह होता आपण. आमच्या आई वडिलांच्या. हा, तर त्याच्यात काय झालं की अमेरिकेला गेल्या मला पहिली गोष्ट जाणवली की प्रत्येक जण तिकडे आलाय कामासाठी आणि सगळ्यांना क्रिकेट खेळायचं. तर मी न्यू जर्सीला आलो पहिल्यांदा. अच्छा. आणि तिकडे ऑलरेडी 1-2 लेदर बॉलच्या लीग्स होत्या. अच्छा, होतं तेव्हा पण. हा, पण ते सगळे कसं होतं की खूप कमी ग्राउंड होते. पण विकेट्स वगैरे नसतील. नाही, मॅट ज्यूटचं मॅट कॅनव्हास द्यायचे, कॅनव्हासच्या मॅटवर आणि 3-4 ग्राउंड होते. आणि ते काय, तर मी म्हटलं की हे तिथे एंट्री लेवल बॅरियर ना, म्हणजे व्हाईट कपडे पाहिजेत, पॅड्स पाहिजेत, ग्लोव्स पाहिजेत आणि ते असं मॅट लावायला 2 तास लागतात. म्हटलं हे असं नाही, आपलं मुंबईचं क्रिकेट आपण इकडे आणलं. टेनिस बॉल. 2000 मी 1999 मध्ये आलो. 2000 मध्ये मी सगळ्या लोकांना गोळा केलं माझ्या आणि 4 टीम मिळून आम्ही चालू केलं प्रॅक्टिस. 2001 मध्ये 6 टीमची एक टुर्नामेंट केली. अच्छा. 2003 मध्ये 16 टीमची ऑफिशियल लॉन्च केली. अच्छा, व्हेरी गुड. अच्छा. आणि म्हणजे एवढ्या काळात आम्ही सगळ्या लोकल याच्या नवीन ग्राउंड डेव्हलप करायला सुरुवात केली. अच्छा. आणि मला वाटतं तुम्ही टेनिस बॉलची, सॉफ्टबॉलची वेगळी असोसिएशन पण. हा, दिस इज कॉल्ड न्यू जर्सी सॉफ्टबॉल क्रिकेट. न्यू जर्सी सॉफ्टबॉल क्रिकेट असोसिएशन. आणि त्याची टुर्नामेंट आजही होते. हो हो. आता किती टीम्स आहेत? या वर्षी 206 टीम. 200. ज्या 4 टीम पासून सुरू केली होती त्याच्या आज 200 पर्यंत. 206. आणि अल्टिमेटली त्या टेनिस बॉल क्रिकेटचा फायदा तिथल्या सीझन बॉल क्रिकेटला पण आता होतो. इन्फ्रास्ट्रक्चर लो होतं ना आमचं, शेअरवेअर मॉडेल. स्वतःचं ग्राउंड पण तुम्ही? हो, आमच्याकडे जवळजवळ 72 ग्राउंड आहेत. 72 ग्राउंड. म्हणजे आम्ही नवीन कन्सेप्ट, मी येतो हळूहळू त्याच्यात. तर 2003 मध्ये आम्ही 16 टीमनी चालू केलं आणि मग ग्राउंडचा प्रॉब्लेम होता. तर मग आम्ही लोकल गव्हर्नमेंटची बोलून, लेदर बॉल वाल्यांशी पण बोलून एक क्रिकेट आपली फॅटर्निटी डेव्हलप केली. आणि मग लोकल जे म्युन्सिपालिटीज आहेत किंवा आमच्या काउंटीज आहेत किंवा स्टेट आहेत त्यांना अपील करायला सुरुवात केली, बाबा आम्ही पण टॅक्स पेअर आहोत, आम्हाला ग्राउंड मिळायला पाहिजे, फॅसिलिटीज. मग ती पॉलिटिकल प्रोसेस आहे. हळूहळू आम्ही ग्राउंड डेव्हलप करतो. थोडा फॉलोअप घ्यावा. आणि प्रत्येक वेळेला कसं होतं की जशी जशी आमची लीग, आता लीग मोठी का झाली आमची, तर फनी आमच्या लीगचं ब्रीद मध्ये 2001 मध्ये जेव्हा आम्ही 4-6 टीम म्हटलं, सगळ्यांना विचार करतो, ब्रेन स्टॉर्मिंग करत आहे की अरे अभी काय नाव ठेवलं पाहिजे, काय नाव ठेवलं, टॅगलाईन काय. म्हटलं मेरे मस्त टॅगलाईन आहे, होम अवे फ्रॉम वाईफ अँड बॉस. आहे ना आमच्या पहिल्या ब्रोशर. तर त्यामुळे असं का म्हणतो. पण मग कंपन्यांकडून बॉसनी सुट्टी कशी दिली खेळायला? नाही, वीकेंड लीग आहे ना. अच्छा, वीकेंड लीग दिवसाना, मंडे टू फ्रायडे नोबडी इज अवेलेबल. कारण आमचं कसं आहे, न्यू जर्सी कसं आहे, वेगळं तुमचं थिंकिंग होतं. नाही रिक्वायर्ड आहे. दिस इज हे लाईफ लेसन आहे ना. जेव्हा आम्ही मुंबईत होतो तेव्हा तेवढी म्हणजे आम्ही करत होतो पण कळत नव्हतं आपण काय करतो. जसं जसं वयाने मोठं व्हायला लागलं तर कळायला लागली आपण काय करतो. हा लाईफ लेसन आहे. लाईफ लेसन काय आहे की माणसाला आयुष्यात खूप स्ट्रेस असतो. तर स्ट्रेस रिलीव्हिंग साठी माणूस काय करतो, आयदर बॉलिवूडच्या मूवी बघतो किंवा मित्रांबरोबर दारू रुपयाच्या पार्टीला जातो, म्हणजे आमच्या मुंबईच्या, बरोबर आहे, नाहीतर कट्ट्यावर बसतो. आपलं जे कट्टा कल्चर आहे दॅट इज व्हेरी व्हेरी डिअर टू मी. आपण काय करतो, ऑफिस मधून आलं आपण घरी नाही जात, आपण कट्ट्यावर बसतो, आपण मुलांची बोलतो आणि म्हणजे 7 वाजता निघून जातो बोलून, कारण माइंड डायव्हर्ट होतो. म्हणजे ऑफिसच्या गोष्टीवर विसरतो, घरच्या गोष्टी. आणि घरची गोष्ट काय इम्पॉर्टंट आहे, कारण आमच्या अमेरिकेत ना सपोर्ट सिस्टम नाही. हो, खरं आहे. आणि ज्या यंग कपल जेव्हा येतात तेव्हा सगळं स्वतःला करायला, म्हणजे सपोर्ट नसतो. मेन म्हणजे फॅमिली सपोर्ट नाही आणि डोमेस्टिक सपोर्ट पण नसतो. म्हणजे यू कांट अफोर्ड. बेसिकली एवढं महाग आहे तिकडे डोमेस्टिक हेल्थ. त्यामुळे सॅटर्डे संडे जे असतात ते सगळ्या घरच्या कामासाठी जातात. ग्रोसरी करायची असते, कपडे धुवायचे असतात, संडास बाथरूम साफ करायचं, सगळं करायचं. आणि ते नवरा बायकोलाच करायला लागतं. आणि बायको नोकरी करत असेल तर ती पण, नवरा बायको दोघे कातावलेले असतात, बेसिकली स्ट्रेस असतात ऑफिसच्या कामामुळे. म्हणून तर वीकेंड मध्ये असा एक टाइम लागतो की ज्याच्यामध्ये यू नीड टू रिज्युव्हनेट, की ज्या टाइम स्पेस मध्ये यू आर ऑन युअर ओल्ड, you are playing like a kid on the ground. So you forget about your family and job, and you forget about your boss, and you play like a 5-year-old kid. Actually, and that is what my league provided. मस्त कन्सेप्ट होती. हा, मग दॅट इज हाऊ वी प्रमोटेड. आणि आमची म्हणजे डे 1 पासून आर लीग वर नॉन प्रॉफिट. आणि ती अपील पण झाली असेल, कारण प्रत्येकाला अपील तर भरपूर. म्हणजे 16 टीमच्या ज्यावेळी आमच्या 16 टीम होत्या तेव्हा माझ्याकडे ऍप्लिकेशन 32 टीमची होती. 16 करू शकलो कारण आमच्याकडे 4च ग्राउंड होते. अच्छा.
जशी आमचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढायला लागलं, आता पण 206 टीम आहेत ना, मी ह्या वर्षी 80 टीम रिजेक्ट केल्या. अच्छा अच्छा. कारण ग्राउंडच नाही. ग्राउंड नाही त्यामुळे. हा, ग्राउंडची खूप मारामारी. आणि या किती ओव्हर्सचे असतात मॅचेस? हा, तर ते आम्ही थोडंसं चेंज केलं अमेरिकेसाठी. इकडे 20, इकडे 25 ओव्हर घ्यायचो आपण मुंबईत असताना. मग T20 आलो. तर 1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आमच्या आपल्याकडे एकदम उदाहरण आलेलं लीगचं. तर त्यावेळेला 25 ओव्हरच्या होते. तर तिकडे पब्लिक आधी म्हणाली 20 ओव्हर. म्हटलं 20 ओव्हर नाही, आपल्याला काय आहे 10 ओव्हर. नाही, अगेन कन्सेप्ट बघा, थिंकिंग वॉज डिफरंट. ओके. तर मी म्हटलं बघ, सॅटर्डेला तू किती वाजता उठतो? म्हणतो अरे सैटरडे को मैं आराम से उठता है, 10-11 उठतो. एक्झॅक्टली 7 बजे ग्राउंड पे आने का, 10 वाजेपर्यंत तू बॅक होम, बायको उठायच्या आधी तू घरी आले. अच्छा अच्छा. इट हॅज टू बी अ 3 hour गेम. ओके. सो वी सेड दॅट वी वॉन्ट टू प्ले ओनली 3 hour गेम. ते जे 100 बॉल्स वगैरे आले ते खूप नंतर. अच्छा, म्हणजे ती कन्सेप्ट तुमची होती, तुमच्याकडून नाही, आमचं म्हणजे कलेक्टिव्ह, आमचा ग्रुप मोठा. माझी मॅनेजमेंट केली होती ना. आता 16 ओव्हर आम्ही 2001 16 ओव्हर. ओके. आणि त्याचं दुसरं पण कारण होतं, कारण आम्ही जी ग्राउंड आणि इन्फ्रास्ट्रक्चर ते लेदर बॉलवर शेअर करतो. कारण त्यांना 40 ओव्हरच्या गेम खेळायच्या असतात. तर मग आम्ही 7 ते 10 खेळतो, मग ते 11 ते 4 खेळतो. आणि तो पण पर्पज होता की नंतर ते घरी जाऊन आपापले कामही करतील किंवा हे पण. हा, तर घरी जायला पण वीकेंडला जायलाच पाहिजे ना घरी, नाही तर आता पूर्ण दिवसभर ग्राउंडवर म्हटलं. आणि मुलं नवीन, म्हणजे नवीन कपल जेव्हा येतं ना, जेव्हा H1 चे मायग्रेशन झालं, दे आर ऑल 25 to 40 years या एज ग्रुप मध्ये मायग्रेशन झालं. तर सगळ्यांना नवीन दाम्पत्य लग्न करून त्यांना मुलं असतात आणि जबाबदाऱ्या असतात. मुलाला कुठे डान्सिंग क्लासला न्यायचंय, मुलीला न्यायचंय, मुलाला तबल्याच्या क्लासला न्यायचंय, स्विंगला न्यायचंय. ते सगळं 11 वाजल्यानंतर होतं. बरोबर. तर त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की 3 तास आपला गेम संपला पाहिजे. आता त्या सगळ्यांची सेकंड थर्ड जनरेशन पण खेळायला. सेकंड जनरेशन तेच सांगतो. ती लीग अशी लिप्स अँड बाउंड्स आता पण वाढते. आणि म्हणजे आय एम व्हेरी प्राऊड टू से, आता म्हणजे प्रत्येक विकेंडला, सॅटर्डेला 45 गेम असतात, संडेला 55 गेम असतात. असे 18 विकेंड. समरमध्ये आम्हाला एकूण 26 विकेंड मिळतात. आम्ही 26 विकेंडच खेळतो कारण थंड असतो. एप्रिल 2nd वीक मध्ये आम्ही चालू करून ऑक्टोबरच्या 3rd वीक पर्यंत फिनिश होतो. ओके. आणि तुम्ही अजूनही खेळतायत? हो. या वयात पण ती एनर्जी कशी? दर विकेंडला खेळतो. या वयात एवढा म्हातार नाही, माझ्यापेक्षा म्हातारे लोक आहेत आमच्या लीगमध्ये. नाही, पण परफॉर्मन्स पण करताय तुम्ही. मला वाटतं 2-3 विकेट पण घेताय. आहे ना, आमचं क्रिक क्लब म्हणून ऍप आहे. अच्छा, सगळं वेबसाईट वगैरे. गेले 15 वर्षाचा रेकॉर्ड आहे. अच्छा. म्हणजे आय एम शाय ऑफ मेकिंग 300 विकेट्स. व्हेरी गुड. 6 विकेट्स अँड आय विल बी डुइंग 300 विकेट्स. मोठी अचिव्हमेंट आहे. आणि मेसेज पण आहे आजच्या पिढीसाठी की तुम्ही काम करत असताना पण तुम्ही तुमची पॅशन कशी जगू शकता, आनंद कसा मिळवू शकता, फिटनेस कसा राखू शकता. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण गोदरेजमध्ये असताना माझे जे होते ते ही वॉज अ HR गुरु ऑफ द वर्ल्ड. तर जमशेदपूरमध्ये XLR नावाचे इन्स्टिट्यूट आहे, तिकडनं ते पास आउट होते. तर त्यांनी मला एकच मंत्र दिला, कारण आम्ही मॅनेजमेंटमध्ये काय करायचो, आम्ही आमच्या मॅनेजर्सना शिकवायचो लाईफ लेसन्स, की स्ट्रेस रिलिव्हिंग कसं करायचं, किंवा कारण आमच्याकडे वर्क कल्चर खूप असं होतं ना की त्यावेळेला सॅटर्डे पण वर्किंग असायचं, स्ट्रेस खूप असायचं. म्हणजे सकाळी 7ला काम चालू व्हायचं आणि रात्री म्हणजे घरी यायला मला 9-10 वाजायचे. तर ऍब्सोल्युटली तुम्ही घरी जेवायला आणि झोपायला जायचं. तर त्यात मध्ये स्ट्रेस काढायची कशी. तर त्यावेळेला माझ्या HRच्या गुरुनी मला मंत्र दिला, अविनाश, यू हॅव टू बी ऑनेस्ट विथ युअर लाईफ. ऍक्च्युअली डेव्हलप वन पॅशन इन युअर लाईफ अँड टू दॅट पॅशन गिव्ह 1 day a week. ओके. विदाउट एनी अदर ऍक्टिव्हिटीज. नाही, विदाउट एनी एक्सपेक्टेशन. अच्छा. ओके. मनापासून सेवा करायची, सेवाभाव. तर ब्रह्मकुमारीज म्हणून आहेत. तर ब्रह्मकुमारीज इज टू गोदेमे असताना ब्रह्मकुमारीज इज टू बी आर कन्सल्टंट्स. तर ब्रह्मकुमारीचा पूर्ण प्रोग्राम आहे की हाऊ डू यू मॅनेज अध्यात्म, योगा आणि द प्रोफेशनल मॅनेजमेंट टुगेदर. आय मॅनेज ग्रुप ऑफ पीपल. तर त्यात एक हे मोठं आहे की सेवाभाव पाहिजे आपल्याला, म्हणजे आपण परत दिलं पाहिजे. तर ते करताना तुम्ही कशाची अपेक्षा नाही करायची. शिव्या खाल्ल्या तरी. म्हणजे आता पण जेव्हा मी टुर्नामेंट वगैरे करतो, माझे जे व्हॉलेंटियर लोक आहेत, मित्र आहेत, वी आर द लास्ट वन टू पिकिंग अप बॉटल्स ऑन द ग्राउंड, पुटिंग इन द गार्बेज. जेवणाचं कोणी मुलांनी ठास आणलंय ते उचलून, पण कंप्लेन काय नाही, कंप्लेन काय कमीपणा. आपण सेवा करतोय, तो सेवाभाव आहे. आपण काहीतरी देणं लागतं, देणं नाही, ते पॅशन. म्हणजे हे आपल्याला करायचंच आहे. याच्यातनं आपल्याला पैसे मिळायला, फेम मिळाला, डझंट मॅटर, यू डू इट. कोणाचं संगीत असतं, कोणाचं फिल्म मेकिंग असतं, कोणाचं रीडिंग असतं, कोणाचं काय काय असतं. तर एक पॅशन घ्यायचं, त्याला 1 तास
ऑनेस्टली द्यायलाच पाहिजे. म्हणजे मिरर मध्ये बघितलं तर म्हणाला हा मी काम केलं, मी सॅटिस्फाईड, मी माझ्या दृष्टीने पूर्ण दिलं. ते समाधान खूप महत्वाचं आहे. ते समाधान जेव्हा येतं तेव्हा यू आर अ बेटर मॅनेजर, अ बेटर ह्युमन बीइंग, बेटर हजबंड, बेटर एव्हरीथिंग बेटर. प्रत्येक याच्यावर ते मी वयाच्या 28व्या वर्षापासून फॉलो करतोय. 1 डे पर वीक, व्हेरी गुड, टोटली आय डेडिकेट टू क्रिकेट. आता तर मी 40 मी जास्त देतो पण आठवड्याला. तर त्यानंतर आता मी US क्रिकेट खेळतो. तर ही माझी लीग झाली आणि लीग वॉज लाईक अ फॅमिली, लाईक इट्स लाईक आमची जी फॅमिली आहे. म्हणजे आता न्यू जर्सी म्हणजे कसं आहे माहिती ना, लाईक त्यामुळे मला वाटतं सॉरी टू की एक बॉन्डिंग पण झालं असेल, कारण हे सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात. पण हे तुम्ही आता 260 टीम्स आहेत त्या सगळ्या एकत्र आल्या, त्यांचे एक दुसऱ्यांशी संबंध वाढले असतील, रॅपो वाढला असेल, तो पण एक खूप खूप इन्सिडेंट मी सांगेन तुम्हाला, एक सांगेन. नाही हे कसं आहे, इट्स लाईक अ ब्रदरहुड, राईट, इट्स लाईक अ कल्ट. पण जर आपण मागे वळून जर विचार केला की ती गोष्ट तेव्हा इनिशिएट झाली नसती तर किती मोठ्या गोष्टीसाठी मुकले असते हे सगळेजण. म्हणजे क्रिकेट एक अपार्ट वेगळं आहे, पण तरी वेगळं बॉन्डिंग झालं, वेगळं एक झालं. नाही मी एक पार्ट न्यू जर्सी, न्यूयॉर्क आहे, असे खूप लोक आहेत माझ्याकडे, खूप लोक आहेत, तेच सांगतो. तर जेव्हा आधी लीग बऱ्यापैकी करत होती तेव्हा मग मी म्हटलं की अरे मग आम्ही सगळे आता त्यावेळेला मी आता 30-35 वर्षाचा होतो जेव्हा मी अमेरिकेला गेलो. आणि जेव्हा लीग चांगली नावारूपाला आहे आमची, 2008 मध्ये आम्ही ती नॉन प्रॉफिट केली ऑफिशियली न्यू जर्सी स्टेट बरोबर. आणि मग ती नॉन प्रॉफिट झाल्यानंतर मग आम्ही विचार केला की आपण म्हणजे त्यावेळेला बऱ्यापैकी इंडियन पॉप्युलेशन सेटल झालेली दोन्ही कोस्टला. मग आम्ही विचार केला अरे आपण होळी आणली, आपण इंडियन फूड इकडे आणलं, आपण हॉलिवूड आणलं म्हणजे बॉलिवूड आणलं, आम्ही शोज वगैरे करतो, आम्ही नाटकं करतो तिकडे मराठी, आमचं मराठी विषय तिकडे गणपती करतो. म्हटलं आपण सगळं आणलं, पण जे आपल्यासाठी सगळ्यात प्रिय आहे क्रिकेट ते आपण का नाही आणत अमेरिकेत? सीझन बॉल क्रिकेट, सीझन बॉल असं नाही, म्हणजे क्रिकेट का नाही आणत? बेसिकली काय आहे की सगळी माणसं आली आहेत तर आम्हाला पण कॉम्पिटेटिव्ह गेम बघायचं. बरोबर, वी वॉन्ट टू सी धोनी, म्हणजे भारताची टीम तिकडून काय खेळायला पाहिजे, पाकिस्तानची टीम खेळायला पाहिजे. तर त्या आपली स्वतःची म्हणजे आता तेव्हा सगळेजण ऑलमोस्ट US सिटीजन झालेले, म्हणजे आपल्या US ची टीम का नाही? करेक्ट, या लेवलला हा थॉट कसा आला? म्हणजे कारण कसं होतं ना की तुम्हाला रॉकची स्टोरी माहिती आहे का? रॉक बँडची स्टोरी. रॉक बँडची स्टोरी अशी आहे अमेरिकेतली की सगळेजण ना रॉक म्युझिक आहे, सगळेजण बेसमेंटमध्ये बँड करायचे. सगळ्यात दुनियेला माहित असायचं की इकडे शो आहे, पण पब्लिकली कोणाला माहित नसायचं. आजूबाजूच्या पब्लिकला कोणाला नाही, पब्लिकली कोणाला माहित नसायचं. पण ते जे सर्कल होतं त्या सर्कल सगळ्यांना, जसं आमच्या लीग मध्ये आता फायनल आहे, आमच्या प्लेयरना आमच्या फायनल सगळ्यांना माहिती, आम्ही फ्री फूड वगैरे देतो, त्यामुळे सगळे ग्राउंडवर येतात. पण अदर दॅन दॅट सर्कल पब्लिकली कोणाला माहित नाही. म्हणजे ICC गव्हर्निंग बॉडी, ICC ला कन्व्हिन्स करायला मला 5 वर्ष लागली की एवढं पॉप्युलेशन आहे इकडे. दे वर नॉट बिलिंग, दे वर नॉट. मी शशांक सरांना 3 वेळा जाऊन भेटलोय, ICC हेड होते. आणि ह्यांना पण म्हणजे, बट एनिवे आय एम डायग्रेस. सो पॉइंट आय एम मेकिंग इज त्यावेळेला मग असं आलं की अरे आपण क्रिकेटसाठी काहीतरी केलं पाहिजे आपल्या म्हणजे अमेरिकेसाठी, आपल्या देशासाठी केलं पाहिजे. तर 2008 मध्ये जेव्हा युसाका नावाची ऑर्गनायझेशन त्यांचे न्यूयॉर्कमध्ये होते, तर युसाकाशी मी म्हणत होतो की आपण काहीतरी केलं पाहिजे. तर त्या मीटिंगमध्ये खूप ड्रामा झाला. तर युसाकाच्या मीटिंगला मी गेलो आणि वी अपील्ड आणि म्हटलं हे काय बरोबर नाहीये, दिस बोर्ड इज नॉट गुड. मग आम्ही काय केलं की त्यावेळेला मी म्हणजे 2007 मध्ये एक इनिशिएटिव्ह घेतलेला की सगळे जे असे आमच्या, म्हणजे मला ट्रॅव्हल करताना मला एक हॅबिट आहे, म्हणजे US मध्ये खूप ट्रॅव्हल करतो की मी इन्स्टेड ऑफ फ्लाइंग ऑन फ्रायडे आय फ्लाय ऑन सॅटर्डे आफ्टरनून, आणि सॅटर्डे मॉर्निंगला मी सगळ्या पब्लिक पार्कमध्ये जायचं आणि बघायचं कोण क्रिकेट खेळते. म्हणजे स्मॉल सिटीज टू बिगर सिटीज, म्हणजे सिन्सिनाटीला गेलो मी, समजा पिट्सबर्गला गेलो, किंवा कुठे म्हणजे कुठे पण मी गेलो. मी खूप ट्रॅव्हल करायचो, कामासाठी खूप ट्रॅव्हल करायचो, किंवा वेस्ट कोस्टला गेलो, सॅन फ्रान्सिस्कोला गेलो, LA ला गेलो. तर मला दिसायचं की लोक क्रिकेट खेळतात. तर मी मग डेटाबेस बनवायला सुरुवात केली. प्रत्येक ठिकाणी मी गेलो ना, मी विचारायचो केलं तुम्ही? हो, भयंकर ग्राउंड. सगळं विचारायचो कुठची लीग आहे, कोण खेळते, काय खेळते. मग काय झालं की त्या प्रोसेसमध्ये 2007, 8, 9 मध्ये त्या प्रोसेसमध्ये असं झालं की सगळे लाईक माइंडेड पीपल मला भेटले. म्हणजे आता सॅन फ्रान्सिस्कोमध्ये कोण आहे, कुठची मोठी लीग आहे, टेनिस बॉलची कुठची लीग आहे, लेदर बॉलची कुठची लीग आहे, टेप बॉलची कुठची लीग आहे, नंतर ते वेस्ट इंडिज अंडर आर्म क्रिकेट खेळतात, त्याला पण ते लोक सॉफ्टबॉल माहिती, ती कुठची लीग आहे. तर स्लोली मी सगळ्या लोकांना ना भेटायला लागलो आणि मग आम्ही एक ग्रुप तयार केला आणि आम्ही म्हटलं की आपण वी हॅव टू चॅलेंज द स्टेटस को.
तर त्यावेळेला जेवढ्या युसाका ज्या लीग होत्या, युसाकाच्या अंडर आय थिंक 24 लीग होते तेव्हा. त्यातली पण काही लोक होती की जी सॅटिस्फाईड नव्हती. वॉशिंग्टन मध्ये एक लीग होती, मिनेसोटामध्ये एक लीग. म्हणजे आय कॅन गो ऑन. म्हणजे हे सगळे आता माझे खूप चांगले ते सगळे लाईक माइंडेड लोक जवळ आली आणि त्यामुळे येस विनाश यार वी आर काहीतरी करायला पाहिजे. आपण काहीतरी काय डॉक्टर अतुल राय जी सध्या मला वाटतं चेअरमन आहेत. नाही, ते होते आता वेणू पिसके अटलांटाचे. ओके. तर ती स्टोरी सांगतो मी नंतर. तर ह्या लाईक माइंडेड पीपलला आम्ही एकत्र आणलं आणि ते म्हणजे एक जवळजवळ 180 ते 200 लोकांचा आम्ही ग्रुप फॉर्म केला. ओके. हु आर आयदर लीग ॲडमिनिस्ट्रेटर्स किंवा हु हॅज लाईक दिस पॅशन लाईक अस टू गिव्ह, म्हणजे मेंटॅलिटी, सर्व्हिस मेंटॅलिटी टू गिव्ह बॅक टू सोसायटी. आणि त्यांनी काम केले ग्राउंड की त्यांनी लीग चालवली आहे 10 वर्ष. एक्सपिरियन्स आहे. आणि तिकडे कसं आहे, क्रिकेट चालवायला खिशातनं पैसे घालायला लागायचं. त्यावेळेला क्रिकेटमध्ये काय पैसा आम्ही खूप वेळा नाही स्पॉन्सर. इट वॉज नॉट पहिल्यांदा क्रिकेट काय ते सांगायला लागायचं. आणि ते करताना मग काय झालं की आम्ही म्हटलं की वेअर युसाका इज गोइंग रॉंग, की युसाकाच्या काय काय चुका झाल्या आणि त्या चुका रिपीट का नाही होत. काय हे करताना मग आम्ही म्हटलं आपण एक ऑर्गनायझेशन चालू करूया. तसं मग 2011-12 मध्ये आम्ही एक अशीच म्हणजे फॉर्मल नाही अशी एक ACF म्हणून ऑर्गनायझेशन चालू केली. इट्स कॉल्ड अमेरिकन क्रिकेट फेडरेशन. अमेरिकन क्रिकेट फेडरेशन आम्ही चालू केल्यानंतर काय म्हटलं की आता काय करायला पाहिजे. तर आम्ही म्हटलं की एक स्ट्रॉंग कॉन्स्टिट्यूशन केलं पाहिजे, बरोबर, विच विल टेक अवे द पर्सनॅलिटी इन्फ्लुअन्स ऑन क्रिकेटिंग बॉडी. व्हेरी गुड. अँड विच विल यू अ प्रोसेस बेस्ड ऑर्गनायझेशन, ज्यात आपण रूल्स अँड रेग्युलेशन्स करूया की ज्या युसाकाने चुका केल्या त्या झाल्या पाहिजे. बरोबर. सो दॅट वॉज द बर्थ ऑफ ACF. 2012-2013 मध्ये आम्ही एक डॉक्युमेंट पुट टुगेदर केलं सगळ्यांनी. म्हणजे खूप लोक होती, म्हणजे सॅन डिएगो, प्रोफेसर गंगाधर, खूप म्हणजे आय कॅन गो ऑन नेमिंग सगळ्यांना त्यात हे कव्हर. सगळ्यांना. वेस्ट इंडियन लोक होती न्यूयॉर्क मध्ये ज्यांच्या लीग होत्या. नंतर म्हणजे सगळी 50 स्टेटमधले जवळजवळ एक 32 स्टेट वेर रिप्रेझेंटेड. तर ते आम्ही डॉक्युमेंट तयार केलं. नंतर आमच्या ग्रुपमध्ये एक स्टीफन म्हणून लॉयर होता, त्या लॉयरकडनं वेट करून घेतली. नंतर ती कॉन्स्टिट्यूशन डॉक्युमेंट आम्ही मग पॅरल शोधायला सुरुवात केली. सॉकर कसं झालं, प्रोफेसर चक्रवर्ती म्हणते कोलंबियाचे की सॉकरचं मॉडेल डेव्हलप केलं, त्यांना ते कॉन्स्टिट्यूशन पाठवलं, त्यांच्या आयडिया घेतल्या. रग्बी ज्यांनी डेव्हलप केलं त्यांना पाठवलं. लॅक्रॉस नावाचा दुसरा स्पोर्ट आहे त्यांना पाठवलं. तर सगळ्यांचा फीडबॅक घेऊन आम्ही कन्सॉलिडेटेड डॉक्युमेंट तयार केलं आणि म्हटलं की हे आपण ACF म्हणून एक ऑर्गनायझेशन चालू करूया विच विल कॉम्पिट विथ युसाका. ओके. आणि मग ACFचं फॉर्मल कॉन्स्टिट्यूशन करून मग आम्ही सगळ्यांना एकत्र आणून शिकागोमध्ये आमची मिटिंग झाली. ACM फॉर्म झाली. मग ACFला लीग रजिस्टर झाल्या. मग त्याच्यानंतर आम्ही टुर्नामेंट चालू केलं आणि मग आम्ही ICCला अपील केलं की आम्ही रेबेल बोर्ड आहे आणि हे बोर्ड बरोबर नाही, सो यू डू समथिंग नाउ, यू ॲपिलेशन. म्हणजे आयदर यू टेक देम आउट ऑर गिव्ह अस द थिंग. मग त्यात खूप लोक होती. माईक थॉमस म्हणून होता, सगळे होते, ब्रिटिश ओरिजिनचे होते, US ओरिजिनचे होते, वेस्ट इंडियन ओरिजिनचे होते, ऑस्ट्रेलियन होते, न्यूझीलंडर होते. इट्स अ बिग ग्रुप ऑफ व्हॉलेंटियर्स who run the leagues on their own in United States, which were not known to anybody. म्हणजे we were not together. Everybody was running their own shop. सगळे करत होते पण माहिती कोणाला पडत नव्हतं. नाही, माहिती होतं, इन्फॉर्मली माहिती होतं त्या सेक्टरमध्ये. त्या सगळ्यांना आम्ही एकत्र आणलं आणि मग वी स्टार्टेड नॉकिंग ICC's डोर फ्रॉम 2014. तो किती कठीण, खूप कठीण होता. तेव्हा अनुराग ठाकूर होते BCCIचे प्रेसिडेंट आणि अनुरागला मी जाऊन प्रेझेंटेशन केली, अनुराग सरांना. आणि इनफॅक्ट डॉक्टर श्रीधर होते तेव्हा आणि प्रोफेसर होते आपले शेट्टी साहेब. तर त्या सगळ्यांना येऊन मी 2013 पासून ते 2017 एव्हरी इयर आय यूज टू गो टू BCCI ऑफिस अँड प्रेझेंट की बाबा तुम्हाला अमेरिकेत यायला हवे, तुम्हाला अमेरिकेत यायला हवे, तुम्हाला अमेरिकेत यायला. पण त्याच्या आधी ॲफिलिएशन मिळालं होतं SCC? नाही. मग ती सांगतो स्टोरी. मग शशांक सर झाले जेव्हा, तर शशांक सरांना मी जाऊन भेटलो आणि मग शशांक सरांनी काय म्हटलं की मग त्यांनी एक मीटिंग अरेंज केली. ओके. सो 2015 मध्ये द होल बोर्ड, म्हणजे सिंगापूरचे ते होते, आय फॉरगॉट हिज नेम नाउ, ही वॉज रिप्रेझेंटिंग द असोसिएट नेशन्स. आणि ही वॉज द डेप्युटी टू शशांक. तर शशांक सरांनी ते आलेले 2015 मध्ये. मग त्यांनी युसाकाच्या लोकांना बोलवलं, आम्हाला बोलवलं, दोघांची जॉईंट मीटिंग घेतली आणि मग त्यांना सांगितलं की बाबा एवढे पॉईंट आहेत, तुम्ही फॉलो करत नाही, हे जर तुम्ही पॉईंट फॉलो नाही केलं तुम्हाला निष्कर्ष, तुम्हाला
काढून टाकणार. आणि मग युसाकाच्या लोकांनी त्यावेळेला थोडासा प्रयत्न केला, नाही असं नाही, आम्हाला पण बोलवलं, बसलो आम्ही, पण काय पुढे प्रोग्रेस झाला नाही. ओके. मग 2016 मध्ये मग 2015 मध्ये त्या लोकांनी कार्ड डिबार केल्या ना. 2016 मध्ये का 2015 मध्येच ICCचा CEO हॅज कम टू शिकागो आणि मग आमच्या सगळ्यांची एक मीटिंग झाली. ओके. ऑल म्हणजे आमचं जे ACFचे लोक आहेत, युसाकाचे लोक आहेत, आणखीन ती ICCला माहिती आहे, त्यांच्या शिकागोमध्ये मीटिंग झाली आणि वी पुट टुगेदर स्ट्रॅटेजी फॉर USA क्रिकेट. अच्छा. आपला साऊथ आफ्रिकन होता ना, काय त्याचं नाव, CEO होता. तर ही केम अलॉंग विथ चीफ ऑपरेटिंग ऑफिसर ICCचा. So they came, we sat together and we thought through की काय पिलर्स पाहिजेत, फाउंडेशनचे काय पिलर्स पाहिजेत की ज्याच्यावर ही स्ट्रॅटेजी पुढे नेता येईल. आय थिंक दॅट वॉज 2018 इफ आय एम ना, दॅट वॉज 2015. माझं डेट थोडं 2015 होतं. ओके. 2015 इमिजिएटली आफ्टर दे थिंग ही केम देअर आणि मग वी पुट टुगेदर स्ट्रॅटेजी अँड अ रोड मॅप. आणि मग ॲट द एंड ऑफ द मीटिंग द ICC मॅनेजमेंट टीम वेंट बॅक. मग युसाकाने ICCला सू पण केलं त्या न्यूयॉर्कमध्ये आणि मग ICC रिप्लायड दॅट. बट ICC मीटिंगमध्ये मग स्ट्रॅटेजी एक USA प्रोजेक्ट निर्माण केला गेला. ओके. शशांक सर आणि आणखीन 2-4 जण होते, त्याला USA प्रोजेक्ट फॉर्म केला आणि त्या प्रोजेक्टच्या अंतर्गत त्यांनी डेप्युटेशनवर एक माणूस इकडे पाठवला. ओके. आणि मग ही फॉर्म्ड अ सस्टेनेबल फाउंडेशन नावाचा एक ग्रुप तयार केला. ओके. मग त्या लोकांनी सगळ्या आमची जी ACFची कॉन्स्टिट्यूशन होती, ICCचे इनपुट होते अदर, आणि त्यांनी एक पूर्ण कॉन्स्टिट्यूशन तयार केली. अच्छा. 2017 मध्ये. ओके. अँड दॅट वॉज द फॉर्मेशन ऑफ USA क्रिकेट. तिथून USA क्रिकेटची सुरुवात झाली असं म्हणता येईल. USA क्रिकेट कॉन्स्टिट्यूशन वॉज डन आणि 2018 मध्ये अंडर दॅट कॉन्स्टिट्यूशन इलेक्शन झाले. तुम्ही मला वाटतं ट्रेझरर म्हणून तर त्या इलेक्शन मध्ये म्हणजे त्यात असं स्ट्रक्चर झालं की 10 बोर्ड ऑफ डायरेक्टर असणार, त्यातले 6 इलेक्टेड असतील. ओके. आणि 3 इंडिपेंडंट डिरेक्टर्स, 2 प्लेयर डिरेक्टर्स अँड द अदर्स आर 5 इलेक्टेड डिरेक्टर्स. 3 इंडिव्हिज्युअल डिरेक्टर, 1 क्लब डिरेक्टर आणि 1 लीगचा डिरेक्टर. अच्छा. आणि मग 3 मेंबरशिप, 4-5 मेंबरशिप लेअर केलेले. एक आहे जो क्रिकेट प्लेअर, नॉर्मल क्रिकेट प्लेअर. देन वॉज जे ॲडमिनिस्ट्रेटर आहेत, जे क्लबचे क्लब मॅनेजर्स आहेत, तो एक लेअर आणि एक लीगचा लेअर क्रिएट केला. अच्छा. आणि नंतर मग नॉर्मल स्पेक्टेटर, अंपायर्स, ते पण मेंबरशिप केली. या सगळ्यांना मेंबर्सला वोटिंग दिलं. ओके. आणि त्या वोटिंग म्हणजे आता लीग डिरेक्टर इज गोइंग टू द लीग ॲडमिनिस्ट्रेटर इज गोइंग टू वोट फॉर द लीग डिरेक्टर. अच्छा. ओनली द क्लब कॅप्टन्स कॅन वोट फॉर द क्लब डिरेक्टर. ओके. अँड द प्लेयर्स डिरेक्टर दॅट इज ऑल द प्लेयर्स विल वोट फॉर. व्हेरी गुड. तर त्या ह्याच्यात मग ती इलेक्शन झाली. 5 इलेक्टेड डिरेक्टर होते, 3 इंडिपेंडंट डिरेक्टर होते आणि 2 प्लेयर डिरेक्टर होते. तर मेन्सचा एक रिप्रेझेंटेटिव्ह आणि वुमन्सचा एक रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन वॉज व्हेरी नाईस डॉक्युमेंट दॅट वी फॉर्म टुगेदर. कारण एव्हरी कमिटी दॅट वी हॅव, वी सेड दॅट वी हॅव टू हॅव मॅक्सिमम प्लेयर कॉन्ट्रीब्युशन. बरोबर. पण बोर्डात पण 20% प्लेयर कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे अजून भारतात नाही आहेत, पण तिथे ICCचं जे मॉडेल कंडक्ट आहे ना, ते त्यांनी तिकडे इम्प्लिमेंट. व्हेरी गुड. छान. आमच्या जेवढ्या कमिटीज आहेत त्या सगळ्या कमिटीमध्ये 20% जास्त प्लेयर. मला वाटतं सौरभ पण आहे, सौरभ नेत्रावळकर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. सौरभ नेत्रावळकर वेगळ्या कमिटी. पण हा जो फॉलोअप होता जवळपास 5-6 वर्षांचा आणि त्यात तुम्हाला यश आलं, तर ते किती कलेक्टिव्ह आहे. म्हणजे सगळ्यांना म्हणतो मी, आय एम अ अँट, म्हणजे वी आर ऑल द अँट्स केम टुगेदर, सगळं मिळून म्हणतो. अँड तर त्यावेळेला मग त्या 3 इंडिपेंडंट डिरेक्टर मध्ये पराग मराठे म्हणून होते. तर पराग मराठे रन्स, ही इज द प्रेसिडेंट ऑफ 49ers. अच्छा. अमेरिकेचा नॅशनल स्पोर्ट आहे NFL. ओके. तर NFLच्या 32 टीम आहेत, 16 पण इट्स अ बिग, इज हायेस्ट रेटेड लीग इन द वर्ल्ड. तर वन ऑफ द मेजर टीम चे प्रेसिडेंट बिकम द cricket board chairman. Very good. And I become the second in charge with the treasurer. So my term was from 2018 to 2023. 5 वर्षाची टर्म. आणि आम्ही कॉन्स्टिट्यूशन लिहिलंय की युसाकाने जसं होतं ना, कंटिन्युअस 6 वर्षाच्या वर बोर्ड कुठच्या पण डायरेक्टरनी कंटिन्यू करायचं. इट हॅज टू बी 1 year कूलिंग पिरियड. त्यानंतर कूलिंग ऑफ पिरियड आणि मग पुन्हा यू कॅन कम बॅक फॉर द इलेक्शन. पण हा जो कालावधी होता 5-6 वर्षांचा, तुमचा टर्मचा जो 6 वर्षाचा होता, त्यामध्ये खूप तुमचं जे एक ड्रीम होतं की
भारतीय टीम अमेरिकेत खेळायला पाहिजे. ते वेगळं, ते वेगळं, ती स्टोरी सांगतो, ती पॅरलली चालू. तर मी काय सक्सेसफुल झालो तेव्हा. दिस इज आय एम टॉकिंग अबाउट नाऊ 2015. ज्यावेळेला युसाका आणि डिबार वगैरे केलं ना, मी इकडे येऊन बसलो. मी म्हटलं नाही अमेरिकेत कारण काय असतं ना की लोकांना जोपर्यंत व्हिज्युअली दिसत नाही तोपर्यंत नो बडी बिलीव्ह. कारण 2015 नो बडी बिलीव्ह क्रिकेट हॅज सो मेनी स्पेक्टेटर. इव्हन आयसीसी नेव्हर बिलीव्ह. आयसीसीला हा जो मी डेटा कलेक्ट केलेला दिला ना, मी जवळजवळ 450 लीगचा डेटा दिला आयसीसीला, विथ कोण चालवतंय, कुठे चालवतंय, त्यांची वेबसाईट काय, फेसबुकचा आहे, सगळा डेटा मी आयसीसी. आणि जिथे प्रत्येक मॅच बघायला 3-3 हजार लोक येतात ऑलरेडी. नाही, प्रत्येक मॅचला नाहीत, फायनलला येतात. प्रत्येक मॅचला नाही, फायनल मोठ्या इव्हेंटला. नॉर्मल गेमला फॅमिलीज असते तेवढ्याच राहतात. पण बेसिकली एवढे प्लेअर खेळतायत ना, ती पण मोठी अचिव्हमेंट, ती खूप मोठी अचिव्हमेंट आहे त्या देशात. तर आयसीसी वॉज नॉट बिलिव्हिंग 2015 की नाही असं नाही. मग मला काय करायचं होतं की लाईक माइंड की नाही इकडे गेम करायचा आणि स्टेडियम फुल झालेलं दाखवायचं होतं टीव्हीवर. ऍक्च्युअली की काय ऍक्च्युअली काय होतं तर 2016 मध्ये वेस्ट इंडिज मध्ये आलेली आपली टीम. आणि तर 2015 मध्ये मी अनुराग सरांना भेटलो आणि ही वॉज कम्प्लिटली रिलेक्टेड. आयसीसी वॉज नॉट फेवरिंग इट. मी म्हटलं तुमचा प्रॉब्लेम काय ना, वी विल बॅकस्टॉप यू फायनान्शियली, यू कम. नाही विजा नाही होणार, असं नाही होणार, तसं नाही होणार. म्हटलं सगळी जबाबदारी मी घेतो, सगळी जबाबदारी मी घेतो, तुम्ही फक्त या एकदा खेळा आणि तुम्ही मला सांगा. नाही होणार. तर अचानक म्हणजे 2015 मध्ये चांगलं प्रेरणा झालं. 2016ला मी परत मार्च मध्ये इकडे आलेलो. मी डॉक्टरांना परत मिश्रित आणि प्रोफेसरला म्हटलं सर काहीतरी करा, सर काहीतरी करा. आता टीम जाते, काहीतरी करून एक गेम फ्लोरिडामध्ये आहे, स्टेडियम आहे इकडे, तिकडे करा. नाही होणार. पण काय झालं काय माहित, डॉक्टर शिजारी मला नंतर बोलवून घेतलं. ते म्हणाले चल आपण दिल्लीला जाऊया. आणि मग आम्ही अनुराग सरांना भेटलो दिल्लीला जाऊ. आणि मग ते म्हणाले लेट्स डू इट. अच्छा, व्हेरी गुड. ओनली डू इट इफ यू कॅन पुल ऑफ. म्हणजे फुल गो एड नाही दिला, लेट्स लुक इन टू इट आणि लेट्स सी यू कॅन डू इट. व्हेरी गुड. कसलं गुड. पण कंडिशन आता टीम ऑलरेडी वेस्ट इंडिज मध्ये ती जायच्या मार्गावर आहे. अच्छा, म्हणजे 11th ओव्हरला सगळं झालं होतं. सांगतो ना, म्हणजे मी परत युएसला आलो. मी माझे बॅकअप वगैरे सगळे तयार केले. बाबा जर झालं आपल्याला व्हॉलंटियरचे फोर्स पाहिजे आणि आपल्याला कमर्शियल पार्टनर पाहिजे की जो बॅकअप करेल बीसीसीआय. बरोबर. किंवा बीसीसीआय विल टेक द फायनान्शियल. झालं काय की जुलैच्या लास्ट वीक मध्ये, आणि मी कंटिन्यू फॉलो करतो, डॉक्टरांचा मला फोन आला. कधी आला? 25 जुलैला. 25 जुलैला लक्षात आहे. हो अविनाश 25 जुलै नाही, 18 जुलै 19 जुलैला. आणि तुम्ही पेपरमध्ये न्यूज पण बघा. 18 जुलै की 19 जुलैला फोन आला आणि ही वॉज देअर. अविनाश कॅन यू डू विजाज? युएसची विजा इज द बिगेस्ट ऑब्स्टॅकल. कॅन यू डू द विजा? म्हटलं करतो. किती दिवस आहे? तेव्हा दिवस नाही तुझे 2 दिवस. नाही 2 दिवस नाही म्हणाले. तेव्हा तू जर प्रॉमिस केलंस की विजा करणार तर टीम घेऊन, कारण तिकडे लोकल बोर्ड नाहीये आणि आयसीसी विल गिव्ह परमिशन इफ यू प्रॉमिस की ऑल द बॅक एंड सपोर्ट यू कॅन गिव्ह. बॅक एंड सपोर्ट यू कॅन गिव्ह आणि यू कॅन अरेंज विजाज. पण मग आयसीसी जर डॉक्युमेंट्स वर इझी झालं असेल थोडं विजा. नाही आयसीसी नाही सांगतो ना. तर मी म्हटलं ठीक आहे, मी प्रयत्न करतो. मग मी माझे कॉन्टॅक्ट वॉशिंग्टन म्हटलं येस सर आय कॅन डू इट. ओके. तर मला चालेल, मग आपण करूया, पण थांब जरा. म्हटलं आपण डॉक्युमेंटेशन चालू करूया. मग इकडे मी बीसीसीआय ऑफिसची सगळं डॉक्युमेंटेशन प्रिपरेशन आणि एक दोन नाही होत, ऑलमोस्ट 125 लोकांचे विजा करायचे. 125? म्हणजे खूप सपोर्ट स्टाफ आणि खूप काय काय होतं. आय डोंट नो व्हॉट एव्हर इट इज. आय नॉट डोंट इट, बट आय हॅड अ लार्ज पेपर वर्क टू प्रोसेस. आणि आम्हाला अनुभव नाही ना. बरोबर. मी प्रोफेशनल तिकडे आयटी मधला एकाचा विजा करणं, एकाचे करणं आणि इतक्या मास. तर मी कॉन्सुलेट जनरल जाऊन भेटलो, आमच्या न्यूयॉर्कच्या वॉशिंग्टनच्या कॉन्सुलेट जनरल जाऊन भेटलो आणि म्हटलं असं असं आहे आणि वी हॅव टू डू दिस गेम. दिस इज सर्वायवल फॉर अस. इफ दिस गेम हॅपन्स वी विल झूम. लाईक मला वाटतं न्यूयॉर्कला झाले होते. नाही फ्लोरिडा. फ्लोरिडा. तर असं सगळं करून
2 ऑगस्टला फायनली मला गो हेड मिळाला. 2 ऑगस्ट. आणि गेम वेज शेड्यूल्ड ऑन 25th and 26th of August. अच्छा. जस्ट इमॅजिन. म्हणजे 15-20 दिवस आधी टीम वेस्ट इंडिज मध्ये, मी न्यू जर्सीला, डॉक्टर वेस्ट इंडिज टू US शटल करते, आणि इकडे इंडियात ही माणसं म्हणतात नाही होगा. आणि 1 ऑगस्ट का 2 ऑगस्टला डॉक्टर म्हणाले येस गो हेड, यू हॅव टू. आमची टीम काहीतरी 18 ऑगस्टला फ्री होईल. तेव्हा काहीतरी टेस्ट मॅच सगळ्या रनआउट झाले, लागोपाठ 3 टेस्ट मॅच काहीतरी रनआउट झाले, सगळे वैतागलेले. 3.5 महिन्याची काहीतरी टूर आहे, सगळ्यांना घरी परत जायचं, अजिंक्यपासून सगळ्यांना घरी जायचं. आणि 2 ऑगस्टला त्यांनी मला सांगितलं तुझी कट ऑफ डेट आहे 8 ऑगस्ट, 8 पर्यंत विजा नाही मिळाला तर दिस इज कॅन्सल. अच्छा. पण तो 2 ऑगस्टला मला क्लिअरन्स मिळाला. 2 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट सगळं पेपरवर केलं. 7 ऑगस्टला मी विजा आणली. व्हेरी गुड. आणि आम्ही स्टॅम्पिंग त्यांचं 15 का 16 ऑगस्टला केलं. अच्छा. तिकडे वेस्ट इंडिज. अच्छा. वेस्ट इंडिजच्या कॉन्सुलेट. इंटरेस्टिंग. आणि खूप लोकांना माहित नाहीये, कारण मी खूप व्हॉलेंटियर माणूस आहे. मी कधी कॅमेरा समोर येत नाही. म्हणजे भारतातलं क्रिकेट, भारतीय टीम अमेरिकेत कशी पोहोचली, मोठी स्टोरी. सगळ्यांचा तुम्हाला जाते खास क्रेडिट नाही, तुम्ही ते मोठेपणा आहे तुमचा की नाही. खूप लोकांनी काम केलंय पडद्यामागे. खूप लोकांनी टीमवर्क असते, खूप लोकांचं सॅक्रिफाईस. मी एकटा नाही, इट्स अ टीम. पण तो अनुभव कसा होता जेव्हा ते आले? मला वाटतं कठीण होतं. तिकडचं काम सांभाळायचं परत. आणि यु नो हाऊ BCCI वर्क, राईट? दे आर लाईक, त्यांचा गो आला की मग आत्ता फटाफट. मग ती सगळी टीम आलेली फ्लोरिडाला. सो द टीम वॉज इन फ्लोरिडा ऑन 18th ऑगस्ट आहे. नाही, त्याच्या आधीच 14 ऑगस्टला मी आलेलो. ओके. 14 त्या 10 दिवस आधी आलेलो गेमच्या. 14 ऑगस्टच्या आसपास आलेलो. मला वाटतं 12 ऑगस्टला स्टॅम्पिंग. आणि त्यात मग फनी गोष्ट म्हणजे त्यात आम्ही 2 प्लेअरना विसरलेलो. आम्ही धोनीला विसरलो, बुमराला विसरलेलो, कारण ही टेस्टिंग होती, राईट? हा T20 गेम होता. म्हणजे झालेलं काय की जेव्हा आता इंटरनल सांगत नाही, बट इंडिया ओड गेम्स टू वेस्ट इंडिज, कारण वेस्ट इंडिज मध्ये जाऊन खेळायचे होते आणि झाले नाही. तर दिस वॉज इंडियाज होम गेम विच वॉज प्लेड इन US. अच्छा. तर इट वॉज BCCI रिस्पॉन्सिबिलिटी रन. आलं लक्षात. सर सगळं BCCI हॅज टू मॅनेज. तर BCCIला मी फक्त एक छोटंसं काम केलं की मी त्यांना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट दिला. मी त्यांना कॉन्फिडन्स दिला की कमर्शियली व्हायबल नाही झालं तर आमच्याकडे लोक आहेत की हू कॅन टेक द फायनान्शियल रिस्क. आणि मग BCCI अग्रीड, आणि मग दे केम विथ ऑल देअर मशिनरी अँड फुल फोर्स. आणि हेमांग वॉज देअर, खूप म्हणजे सगळे द एंटायर स्टाफ वॉज देअर. आणि हेमांग वॉज व्हेरी हेल्पफुल. एक मॅथ्यूज म्हणून होता आधी, तो पण ही वॉज व्हेरी. नंतर आमचे सक्सेना साहेब होते, आणि अनायशा म्हणून होती, अनायशा परांजपे. करेक्ट. सो होल स्टाफ वॉज देअर अँड दे रिअली, म्हणजे आम्हाला अनुभव नव्हता, एवढा मोठा गेम करायचा नव्हता. आणि त्याच देर वॉज अनदर इन्फिरियर मोटिव्ह आय हॅड. आय वॉन्टेड टू लर्न हाऊ द बिग गेम्स आर ऑर्गनाइज, हाऊ. आणि आम्हाला हे नव्हतं. मग आम्ही तिकडे बसून स्टेडियम रिडिझाईन केलं, एजन्सी हायर केली. सो इट वॉज अ व्हेरी 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 नाईस एक्सपिरियन्स. मग तिकडे फक्त 3-4 हजार लोकांची कॅपॅसिटी, 17,000-18,000 कॅपॅसिटी वाढवली. लास्ट क्षणापर्यंत आम्ही ग्राउंडवर बाउंड्री रोप लावत होतो, हे लावत होतो. हेमांग पासून डॉक्टर सगळे ग्राउंडवर फिजिकल काम करत होते. आय हॅव टू गिव्ह इट टू दिस गाईज. दे आर एक्स्ट्रीमली गुड प्रोफेशनल्स अँड दे वर्क सो हार्ड. सर 24 तासले 4 तास ही लोक झोपायची. आणि दे आर, म्हणजे मी बघितले नाही एवढे हार्ड वर्क आणि डेडिकेटेड लोकांना. त्याच्याशिवाय इव्हेंट्स पुल ऑफ नाही होत. नक्कीच. प्लेयर्सचा अनुभव कसा होता तिथे अमेरिकेत पहिल्यांदा केल्यानंतर? हो, एकदम सुपर्ब होता, सुपर्ब. म्हणजे मी त्यांना रिसिव्ह करायला एअरपोर्टला गेलो ना, तर सगळ्यांना महत्वाची गोष्ट, सगळ्यांना अमेरिकेचं अट्रॅक्शन, सगळ्यांना आहे. आणि दुसरं म्हणजे क्रिकेट एवढं मोठं आहे, कोणाला म्हणजे माहित नव्हतं की एवढं मोठं क्रिकेट, एवढं फॅन फॉलोइंग आहे. म्हणजे त्यानंतर मग काय झालं की जेव्हा आम्ही डेटा प्रेझेंट केला ना, जेव्हा ICF आणि आम्ही डेटा प्रेझेंट केला ICCला, ICC हायर्ड अ प्रोफेशनल कंपनी जी शोजचं रेटिंग वगैरे करते ना, ती प्रोफेशनल एजन्सी हायर केली ICC. आणि त्यांनी असं केलं की $100 और मोर पेक्षा किती स्पेंड करतं मोर
इंडिव्हिज्युअल्स. ओके. कॅपॅसिटी हा देशामध्ये पर नाही कॅपॅसिटी नाही. आता एखाद्या वर्षामध्ये $100 किंवा जास्त क्रिकेटवर स्पेंड करणारी माणसं किती आहेत या देशात. अच्छा. ओके. आणि टू देअर सरप्राईज दिस इज अराउंड 2018-2019चा डेटा आहे. 2018च्या आसपास 2017-18चा डेटा आहे. जवळजवळ 20 ते 21 मिलियन लोक अमेरिकेत $100 पेक्षा जास्त खर्च करतात. अच्छा. म्हणजे ही मिथ आहे ना की हा ब्राऊन स्पोर्ट आहे. आपली अख्खी पॉप्युलेशन म्हणजे वी आर 0.7%. म्हणजे अख्खी पॉप्युलेशन जरी तुम्ही ब्राऊन लोकांची टाकली तिकडे म्हणजे इन्क्लुडिंग सगळे जे एक्सपॅक्ट म्हणजे ब्रिटिश ओरिजिनचे म्हणतात म्हणजे ऑस्ट्रेलिया म्हणा न्यूझीलंड म्हणा वील आर नॉट मोर दॅन 3 मिलियन. बाकीचे 18 मिलियन आहेत कुठे जे स्पेंड मनी. सो US इज द सेकंड हायेस्ट कॉन्ट्रीब्युटर टू वर्ल्ड कप स्पेंड. म्हणजे ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप स्पेंड बघा, मुंबईचा बघा. हा आफ्टर द लोकल इंडिया US इज द हायेस्ट मनी पेड मनी कॉन्ट्रीब्युटर. आणि हा डेटा ICC कडे. तर तुम्हाला काय वाटतं वर्ल्ड कप कसा होतोय आता? वर्ल्ड कप इज बेस्ड ऑन दॅट डेटा. पण 2016 प्रूव्ड द कन्सेप्ट. म्हणजे एक प्रिमाइस होता की दिस इज अ मार्केट विच कॅन डेव्हलप फॉर क्रिकेट. पण 2016चे जे 2 गेम होते इट प्रूव्ड द कन्सेप्ट की बाबा येस इथे क्रिकेटचा डिमांड आहे आणि लोक वेडी आहेत. ग्लोबली क्रिकेट अपील करू शकतात. कॉम्पिटेटिव्ह गेम बघायला लोक हसलेली. ती जी मॅच होती भारत आपले सगळे स्टार खेळले होते त्यानंतर अमेरिकेत क्रिकेट खेळणारे म्हणजे सगळ्या देशांमधून तिथे आलेले क्रिकेट खेळतच होते वेगवेगळ्या लीग्स मध्ये. पण मूळ अमेरिकन क्रिकेट मध्ये ओढल्या गेलेत. हो भरपूर. तेच तर सांगतो ना. सी कसं आहे कन्सेप्ट. हो कन्सेप्च्युअली कसं आहे ना USA मध्ये काय आहे USA इज अ सोसायटी विच इज अ स्पोर्ट्स लव्हिंग सोसायटी. हो बरोबर. जर सी वी एज अ ऍडमिनिस्ट्रेटर कुठे फेल होतो की वी आर नॉट एबल टू सेल द ॲड्रेलिन ऑफ द स्पोर्ट. जो आमचा स्पोर्ट्सचा ॲड्रेलिन आहे तो आम्ही मार्केट नाही करत. तो जो मेन इकडे आम्ही फेल होतो की हा स्पोर्ट तुम्ही बघा 3 तासात तुम्हाला एवढं ऍक्टिव्हिटी आहे आणि एवढं एन्जॉयमेंट आहे ते आम्ही फेल झालो प्रमोट करू शकलो. अपील नाही. वी आर नॉट रिच आणि वी आर नॉट मेड एफर्ट. वी आर नॉट मेड एफर्ट एट ऑल ऍक्च्युअली. अच्छा. तिकडे मास आहे तिकडे लोकांना. तर मी तुम्हाला सांगतो ना आता बघा तुम्ही कुठचे पण स्पोर्ट बघा ना. सॉकर बघा हाऊ रॅपिडली इट ग्रो. तुम्ही लॅक्रॉस बघा हाऊ रॅपिडली इट ग्रो. लॅक्रॉस म्हणजे नुसतं बॉल याच्यात घेऊन नेटमध्ये घेऊन पास ऑन करा. बरोबर. तुम्ही रग्बी बघा. बेसबॉल रग्बी नाही बेसबॉल तर होतच ऑलरेडी होतं. तर ते काय की स्पोर्ट्स लव्हिंग आणि इफ यू अपील द राईट पीपल इट विल जनरेट. आणि त्याच्यासाठी आणखीन महत्वाची गोष्ट त्यासाठी आम्ही काय केलं बोर्डात आल्यानंतर 2018 मध्ये फर्स्ट थिंग वी सेड इज वी नीड टू गेट वर्ल्ड कप. वी वॉन्ट टू सी द स्टार्स प्लेइंग इन क्रिकेट. दॅट वाय द MCL जशी IPL ची इक्वॅलंट मेजर क्रिकेट लीग चालू केली. सो 2018 मध्ये आम्ही बोर्डात पहिल्यांदा आल्यावर काम केलं की ऑगस्टमध्ये आमचं बोर्ड फॉर्म झालं. डिसेंबरमध्ये आम्ही 1 पेजची निविदा काढली की आम्हाला क्रिकेटमधलं काय कळत नाही. तुम्ही इकडे या आम्हाला सांगा की तुम्ही प्रोफेशनली कशी चालवाल. मीच बिल्ड करा. स्वतःचा कॅपिटल घाला आणि बिल्ड करा. MSL ची सुरुवात होती. आम्ही बीड मागवल्या 8-12 बीड आलेल्या. त्या शॉर्टलिस्ट 6 झाल्या. 6तल्या 2 झाल्या. पण टीम सगळे नाही सगळ्यांच्या होत्या. म्हणजे CPLचं एंट्री होती. BBL वाल्यांनी टाकलेली प्रोफेशनल हिंदुजाजनी टाकलेली. रिलायन्स वाल्यांनी टाकली नंतर मागे घेतली. बट देन इट वॉज गॉट अवॉर्ड टू टाइम्स ऑफ इंडिया. सो दॅट वॉज द फर्स्ट बिकॉज वी अनलाइक इंडिया गव्हर्नमेंट इज नॉट गोइंग टू पुट कॅपिटल इन द स्पोर्ट. सी इंडियामध्ये काय स्टेडियम्स अँड एव्हरीथिंग गव्हर्नमेंट इज गिव्हिंग. दॅट्स वाय देर इज म्हणजे ऑर्गनायझेशन रन करायला तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आमच्याकडे ते नाही आहे. आमच्याकडे सगळं प्रायव्हेट कॅपिटल. बरोबर. ग्राउंड हॅज टू बी. आणि आम्ही नवीन बोर्ड आहे. आम्ही ICCच्या फंड्सवर आणि ICC कॅनॉट पे असोसिएट नेशन व्हॉट दे पे टू अ फुल मेंबर. बरोबर. आणि फुल मेंबरचे पैसे जरी आले तरी दॅट इज नॉट इनफ इन अमेरिका. म्हणजे वी आर सो बिग आणि सो फार अपार्ट. म्हणजे आम्हाला जर समजा सिएटल आणि LA मध्ये जर गेम करायचा असेल तर इकडे 4-5 फ्लाईट. म्हणूनच मला वाटतं भारतीय टीम एकच वॉर्मअप गेम खेळते कारण टायमिंग ड्युरेशन नाही. इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे अजिबात. आवर बेस इज वी वॉन्ट टू डेव्हलप इन्फ्रास्ट्रक्चर. पण हा जो नाही त्यामुळे स्ट्रक्चरली येऊया. तर आता काय आहे की 2018 मध्ये बोर्ड फॉर्म झालं. 2016चा किस्सा संपवतो मग 2018. तर 2016 मध्ये असं झालं की आम्ही लॉन्च केलं तिकीट आणि 90व्या सेकंडला क्रिकेट तिकीट्सवर होलसेल. and they were selling at 4 times the cost on the black market.
काय सो दॅट शोज द डिमांड. आणि त्यावेळेला मग सगळ्यांनी येऊन ते गेम बघितले. धोनी प्लेड, ऑल द मेजर प्लेड, कोहली वॉज देअर, सचिन सचिन हॅज नॉट कम. सचिन होता नाही, सचिन हॅज नॉट कम. ओके. त्यावेळेला आपले प्लेयर्स, माझी प्लेयर्स पैकी जास्त नव्हते कोणी. कुंबळे वॉज द कोच आणि धोनी वॉज द कॅप्टन आणि कोहली वॉज द कॅप्टन ऑन द टेस्ट साइड आणि रोहित प्लेड, बुमराह प्लेड. सो ऑल द मेजर प्लेड शामिल, फुल फ्लेज टीम. आणि चांगली 300 रन झाले इनिंग मध्ये. एका रननी आपण एक क्लोज मॅच. व्हेरी क्लोज. मी तेव्हा अबिद अली सर मला वाटतं अमेरिकेतच होते आणि त्यांचा एक इंटरव्ह्यू केला होता मी आणि त्यांनी सांगितलं होतं की हे किती चेंजिंग. करेक्ट. सो दिस वॉज अ पाथ चेंजिंग थिंग. आणि त्यानंतर लगेच 2018 मध्ये बोर्ड झालं. म्हणजे ते खूप लोक होती, बट आय वॉज इन्स्ट्रुमेंटल इन गेटिंग लॉट ऑफ पीपल टू. खूप महत्वाचा रोल होता. ऍक्च्युली स्ट्रगल म्हणता येईल किंवा ते एक जर्नी म्हणता येईल. नाही, पण मी अनुराग ठाकूर सरांचा आणि डॉक्टर श्रीरामचा खूप आभारी आहे. त्यांनी विश्वास टाकला आणि वी डिलिव्हर्ड ऑन. म्हणजे सगळ्यांचे विजा मी पर्सनली गॅरंटी केली. सगळ्या प्लेयर काही माझा पर्सनल पासपोर्ट होता. काय झालं ते दाखवायचं, हा पासपोर्ट, हा नंबर, कुठे जाऊ नका, कुठे पोलिसांच्या. त्या दिवसामुळे मला वाटतं आज वर्ल्ड कप होतोय, म्हणजे ते कुठेतरी कारणीभूत ठरलाय की ती मॅच झाल्यानंतर विश्वास आला की अमेरिकेत पण मोठं क्रिकेट होऊ शकते, तिथे तो रिस्पॉन्स मिळू शकतो. माझ्यासारखे भरपूर व्हॉलेंटियर आहेत. तुम्हाला सांगतो, एवढ्या मोठ्या लीग आहेत. आता आमची सॅन फ्रान्सिस्को कोणीतरी जो इनिशिएटिव्ह तुम्ही घेतला होता, तुम्हाला सगळ्यांनी सपोर्ट केला, तो पण महत्वाचा होता. करेक्ट. आज जेव्हा वर्ल्ड कप होताना दिसतोय, ही किती मोठी अभिमानाची गोष्ट आहे तुमच्यासाठी. खूप म्हणजे इट्स ड्रीम कम ट्रू, राईट. इट्स अ ड्रीम कम ट्रू. म्हणजे आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग इट विल हॅपन दिस फास्ट. करेक्ट. नाही, आणि दुसरी गोष्ट, आता 2018 मध्ये आम्ही आणखी एक MCL केली. देन वी पुश फॉर इन्क्लुडिंग क्रिकेट इन ऑलिम्पिक्स. हो, ती पण महत्वाची गोष्ट. तर 2028च्या LA ऑलिम्पिक्स मध्ये क्रिकेट इन्क्लुडेड. T20. आणि आता जे इंडियाचे अँबॅसेडर जे आहेत US चे दिल्लीमध्ये, आता त्यांना 1 वर्ष झालं, त्यांनी ते एक वर्ष रिव्ह्यू केला. त्यात त्यांनी सांगितलं बघा. सो ही वॉज द ऑलिम्पिक कमिटी हेड. पराग मराठे आणि आमच्या बोर्डाने खूप काम केलं त्याच्यावर, एस्पेशली पराग पुट इज पर्सनल वे टू टॉक टू अँबॅसेडर. आणि समहाव वी आर मॅनेज टू गेट क्रिकेट इन. आणि ICCनी आणि आपल्या इंडियन प्लेनी, म्हणजे विराटनी पर्सनली टाइम दिलेला. एक ऍड बनवलेली आम्ही की का क्रिकेट ऑलिम्पिक्स मध्ये आलं पाहिजे. सगळे वर्ल्ड प्लेयर होते, बट विराट लेड दॅट. 10 वर्षानंतर अमेरिकेचं क्रिकेट कुठे बघाल तुम्ही? 10 वर्षानंतर अमेरिकेचं 28च्या ऑलिम्पिक पर्यंत म्हणू आपण, T20 मध्ये एक फोर्स म्हणून डेव्हलप झाला. हो, डेफिनेटली. आजचे जे देश आहेत, जवळपास 5-6 देश म्हणतो आपण, 4-5 स्ट्रॉंग आहेत. वी विल कॉम्पिट, इन्क्लुडिंग इंडिया. येस. अच्छा, म्हणजे आय एम नॉट सेइंग की इंडियाच्या लेवलला आमची टीम येईल, बट यू कॅनॉट जस्ट इग्नोर अस. वी कॅन पुल अ सरप्राईज. इनफॅक्ट आता पण वर्ल्ड कप मध्ये वी कॅन पुल अ सरप्राईज. अच्छा. आणि त्यात या वर्ल्ड कप मध्ये आर टीम विल पुल अ सरप्राईज. ओके. म्हणजे वी आर सी अमेरिकन्स एक लक्षात ठेवा, वी आर व्हेरी व्हेरी कॉम्पिटेटिव्ह पीपल आणि वी बिल्ड व्हेरी व्हेरी हार्ड वे ऑन आवर स्किल्स. इझिली नाही, स्किल्स वी टेक व्हेरी सिरियसली. त्यामुळे आमची जी मुलं आता खेळतात, त्यामुळे मला वाटतं कदाचित उन्मुखच्या टीम मध्ये बसला नसेल, त्याचा परफॉर्मन्स पण नव्हता झाला MCL मध्ये वगैरे. नाही, आता मी पॉलिटिकल साईडला जाणार नाही. सर, वी हॅव टू बिलीव्ह आर. आम्ही काय केलं की वर्ल्ड कपच्या सिलेक्शन पॅनलच्या आधी खूप असं झालेलं की अरे तुम्ही कसे सिलेक्टर केले. तर आमच्या बोर्डाने कम्प्लीट सिलेक्शन पॅनल चेंज केलं. अच्छा. आणि जे आमचे एक्स प्लेयर होते, एक टिब्रेवाला म्हणून खूप सुंदर प्लेयर आहे आमचा, ही इज अ चेअरपर्सन ऑफ द सिलेक्शन कमिटी. फॉर्मर US आणि कमिटीने फॉर्मर US प्लेयर्स आहेत, त्या लोकांनी टीम सिलेक्ट केली. अच्छा. तर वी विल गो विथ दॅट. म्हणजे वी हॅव टू बिलीव्ह अँड कीपिंग पॉलिटिक्स अपार्ट, दॅट्स आवर नॅशनल टीम अँड वी ॲज अ US सपोर्टर will support our team. आणि our team will pull a surprise. Watch. And त्यात 2 मुंबईकर पण आहेत, सौरभ नेत्रावळकर आहे, हरमित सिंग आहे. हरमित सिंग आहे. या दोघांकडनं बिंग इंडियन तुम्ही कसं बघता की अमेरिकेत खूप आहे इंडियन ना त्याच्यामुळे. मला वाटतं जॉबसाठी आला होता ऑरेगल मध्ये, पण तो जॉब. हो, सौरभ वॉज आवर फर्स्ट कॅप्टन. 2018 मध्ये जेव्हा आम्ही ODI क्वालिफिकेशन केलं तेव्हा सौरभ वॉज अ कॅप्टन. नाही, पण फ्रॉम अ US क्रिकेट बोर्ड पर्स्पेक्टिव्ह ऑल प्लेयर आर माय प्लेयर. पण मुंबईत त्यामुळे थोडासा एक किंचितचा त्याला हे आहे. सरोजची रेग्युलर बोलतो ऑफकोर्स. पण मोनाक पण आपला चांगला, इज अ गुड बॅट्समन. मोनाक पटेल, ही इज आवर कॅप्टन. तो गुजरातसाठी खेळ. येस, तो पण चांगला आहे. प्लेयर्स आमचे सगळे. अँडरसन आहे, कोरी अँडरसन आहे.
त्याला एक्सपिरियन्स आहे, कोहलीला एक्सपिरियन्स. आमचा अली खान आहे फास्ट हो बॉलर. हो. आमची टीम खूप आहे. स्टीवन टेलर आहे. एखादा अपसेट तुम्ही एक्सपेक्ट करताय? ना वी विल बी फॉर्मेडेबल. ओके. अच्छा. म्हणजे वी विल नॉट गो सिटिंग डाऊन. वी विल गो गुड फाईट. ओके. वर्थ द. मी तर अपील करेन सगळ्यांना, प्लीज इंडिया USA ची मॅच बघा. इट्स गोइंग टू बी इंटरेस्टिंग. म्हणजे विल नॉट गो सिटिंग डाऊन. दॅट मच आय विल नॉट कॉम्पिट एट दॅट लेवल, बट एट द सेम टाइम यू कॅनॉट जस्ट इग्नोर अस. वी आर अ गुड फोर्स. केवळ या मॅच कडेच नाही, पूर्ण वर्ल्ड कप मध्ये सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. करेक्ट. कोण तुम्हाला वाटतं की ऑफकोर्स US फॉर्मेडेबल टीम आहे, पण कोण वाटतं की तुम्हाला US कंडिशन्स मध्ये जी कुठली टीम जास्त, कारण T20 मध्ये आपण सांगू नाही शकत त्या दिवशी कोण चांगला खेळेल, कोणाचं काय होईल, तरी एक टेंटेटिव्ह किंवा लास्ट 4 टीम्स, लास्ट 2 टीम्स म्हणून कोणाकडे बघता तुम्ही? नाही, इंडियाची टीम डेफिनेटली मला वाटतं येईल, क्वालिफाय करेल सेमीफायनलला. बट ते विल बी टेस्टेड. इट्स नॉट अ केक वर्क. अच्छा. इनफॅक्ट ऑल टीम्स विल बी टेस्ट. इव्हन कॅनडाची टीम पण चांगली आहे. ओके. त्यामुळे T20 कसं आहे ना, इज ऑन दॅट डे. आणि या पर्टिक्युलर डे पिचेसची पण स्टोरी आहे. राईट, पिचेस कशी आहेत आता आम्ही इनप्लॅन आपला नाही ऍडलेंड मधनं आली, म्हणजे ऍडलेंड मधनं आम्ही तो क्युरेटर आणलेला फ्लोरिडामध्ये प्लॅन केलेला तिथे. आणि फ्लोरिडामध्ये आम्ही ड्रॉप इन पिचेस बनवली. ड्रॉप इन पिचेस. आणि तिथं वी आर एक्सपेक्टिंग इट टू बी बाउन्सी पिचेस. इट्स नॉट गोइंग टू बी. ओके. सो IPL मध्ये जसे तशा नाही. माझ्या मते तरी इट विल बी लाईव्ह पिच. तिन्ही जे स्टेडियम्स केले आहेत, पर्टिक्युलरली US चा आपण, तर डॅलस स्टेडियमचं मेजर कालावधीत तुम्हाला सगळं ते तयार करायचं. मेजर क्रिकेट लीगने जे डॅलस स्टेडियम केलंय, दॅट विल बी IPL लाईक. दॅट विल बी लाईक बॅटिंग आणि बाउंड्री लाईन किती 60 सेम 60 यार्ड्स. बाउंड्रीचा प्रश्न नाही. अच्छा. मोठी IPL एवढ्या छोट्या नसणार. नाही, थोड्या मोठ्या असल्या. अच्छा. पण माझ्या मते इट विल बी अ गुड कॉन्टेस्ट बिटवीन बॅट अँड बॉल इन न्यूयॉर्क. In Florida and Dallas, it will be little towards batting side. अच्छा. Okay. But in New York, I am thinking it will be live. Yeah. But you will see Bumrah plays and our Ali Khan plays well that day. Interesting fight. Even Netravalkar can pull a hat-trick. आणि तो consistent performer आहे बऱ्याच वर्षांपासून. No. I am very bullish on our team. See, आमचा इश्यू असा आहे की आमच्या प्लेयर्सचा स्किल्सचा इश्यू नाही, आमच्या प्लेयर्सचा इश्यू आहे एक्सपोजरचा आणि क्रिकेट खेळण्याचा. कारण प्रॉब्लेम असा आहे आमच्याकडे, जॉग्राफिली आम्ही खूप अपार्ट आहोत. पण बरेच प्लेयर्स आता कॅरिबियन लीग मध्ये पण खेळत असतील कदाचित. नाही, पण कंटिन्युअस खेळत नाही. एव्हरी सॅटर्डे संडे वीक डेज इकडे आमचे प्लेयर मंडे टू फ्रायडे काम करतात आणि सॅटर्डे संडे इट्स व्हेरी डिफिकल्ट. प्रोफेशनल क्रिकेट अजून त्या लेवलला पोहोचत नाहीये की ज्यावेळेला ते कंटिन्युअस खेळू शकतात. तर तिकडे आमचा प्रयत्न आहे, आमच्या बोर्डाचा आणि MCLचा प्रयत्न आहे की त्यांना तिकडे न्यायचा. बट इट्स फार अवे. इट्स 5 to 6 years अवे. पण नक्कीच 28चे ऑलिम्पिक असेल किंवा गेल्या काही वर्षांनंतर अमेरिका एक स्ट्रॉंग पॉवर म्हणून क्रिकेटमध्ये उदयास आली. अमेरिका इज व्हेरी स्ट्रॉंग इन स्पोर्ट्स. आमच्याकडे स्पोर्ट्स कल्चर आहे. आम्हाला फिजिकल फिटनेससाठी प्लेयर्सच्या मागे धावायला लागत नाही, कारण ते आमच्या इनबिल्ट आहे डिसिप्लिन मध्ये. येस, करेक्ट. आणि आम्ही स्किल्स खूप इम्पॉर्टंटली घेतो. मेन म्हणजे ऍथलीट आहेत तिथे. आणि आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे, इक्विपमेंट आणि कोचिंग आणि याच्यामध्ये खूप इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यामुळे अंडर 19 आमचं जे क्रॉप आहे, आता तुम्हाला सांगतो 2 कोस्ट आहेत. न्यूयॉर्क, न्यू जर्सी बघा, सॅन फ्रान्सिस्को LA बघा, आणि टेक्सास बघा किंवा फ्लोरिडा बघा खाली, आणि अटलांटा. ते आमचं अपकमिंग क्रॉप जे आहे ना तिकडून येणार आहे. तू आमच्या US टीम मध्ये 3 अंडर 19 प्लेअर होते. अच्छा. म्हणजे रेग्युलर आधी, आणि आता 2 आहेत. तर अंडर 19चं क्रॉप आमचं खूप चांगलं आहे. आणि दे आर ऍक्च्युली व्हॉट दे आर डुईंग, दे इन्व्हेस्टिंग, दे आर कमिंग टू इंडिया. 4 महिने समोरच्या इंडियामध्ये राहतात. अच्छा. आणि आय कॅन नेम लॉट ऑफ प्लेयर्स हु आर ऍक्च्युली प्लेइंग इन इंडियन लीग्स. अच्छा. ओके. आणि दे आर गेटिंग एक्सपोज. दे आर प्लेइंग इन UK, काउंटी क्रिकेट खेळतात. त्यामुळे आय एम व्हेरी व्हेरी बुलिश ऑन US and we are going to compete very very hard in next few years. नक्कीच आपण अपेक्षा करूया. आणि क्रिकेट आणि वुमन्स मध्ये आम्ही म्हणजे आता अंडर 19 ची टीम गेलेली अंडर 19 वर्ल्ड कपला, इकडे खूप कव्हरेज झालेलं त्याचं. आर अंडर 19 वुमन्स टीम इज टेरिफिक. अगेन आर इश्यू इज आर एक्सपोजर जास्त नाहीये. द मोमेंट वी स्टार्ट गेटिंग लॉट ऑफ गेम टाइम आणि आमचे स्किल्स गेमिंग जे टेम्परामेंट असतं ना, ते गेम खेळून देतात. ते तुम्ही फळ्यावर मॅच केल्यानंतर ते मॅचचं एक्सपोज जसं जसं आमचं वाढत जाणार तसा वी आर गोइंग टू बी व्हेरी व्हेरी फॉर्मेडेबल
फॉर्म्युलर टीम. नक्कीच आपण अपेक्षा करूया की येणाऱ्या कालावधीत अमेरिका एक स्ट्रॉंग पॉवर म्हणून क्रिकेटच्या ऑन द फील्ड आणि ऑफ द फील्ड दोन्ही ठिकाणी त्यांचं महत्व वाढलेलं असेल, जे क्रिकेटला जगभरात क्रिकेट पोहोचवण्यासाठी खूप महत्वाचं ठरेल. Correct. आपण ही जर्नी, आपली स्वतःची क्रिकेटची जर्नी आणि अमेरिकन क्रिकेटची जर्नी आपल्यासोबत शेअर केली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप महत्वाचा तुमचा मोठा बहुमूल्य वेळ thank आम्हाला you, दिला, thank you, thank you, त्यासाठी thank you. पुन्हा एकदा Thank थँक्यू. एक शेवटचा एंड करतो. नक्कीच. 2018 मध्ये आम्हाला जेव्हा आम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टर जे इलेक्ट करून आलो आणि इंडिपेंडंट, आम्हाला असं सांगितलं की व्हॉट्स युअर ड्रीम. ते त्यापैकी 6पैकी 2-3 जणांनी आम्ही ड्रीम लिहिलेलं की जेव्हा ऑलिम्पिक्स मध्ये क्रिकेट येईल, अच्छा, इंडिया USA शुड फाइट फॉर गोल्ड मेडल. ओके, So expect 2028 that. That's our dream when we started our board. yeah. So our dream, what you dream for. So that was our dream, which is happening quite earlier because we at that time in 2018 we thought it is a 15-year out dream, but that is happening just in 10 years. But look out. पण तुम्ही जे टार्गेट सेट केले होते आतापर्यंत, मला वाटते जे ड्रीम बघितले होते ते पूर्ण फुलफिल झालेले आहेत जवळपास. No, but I am hopeful. I am hopeful आहे. Oh, I am hopeful. Yes, नक्की. थँक्यू आणि त्यासाठी शुभेच्छा खूप. Thank you. तर ही इंटरेस्टिंग जर्नी आपण बघितली की अमेरिकेचं क्रिकेट किती फोफावलंय आणि कोणामुळे फोफावलंय आणि त्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले आहेत. तर अशाच चॅम्पियनच्या अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्याला पुन्हा भेटायचं आहे, पण आज इथेच थांबूया. तोपर्यंत नमस्कार. Thank you very much.